सुरू झाले, सुरू करा. फेसबुक लाईव्ह चालू झालं ना? होईल ते होईल होईल सर, तुम्ही सुरू करा. गडकरी सर सुरू करा. गडकरी सर. गडकरी सर सुरू करा. सर त्यांचा माईक बघा बंद आहे काय? माईक बंद आहे गडकरी सर, माईक सुरू करून बोला. भोईर सर माईक चालू करा. हॅलो, बोलणं ऐकायला येते माझं? कंटिन्यू करा. हॅलो गडकरी सर, एक मिनिट. गडकरी सर एक मिनिट. तुम्ही माईक प्रत्येक माईक हे करा. तुमचं बोलणं आलं की माईक ऑफ करा, म्यूट करा आणि तुमचं बोलणं संपलं की पुन्हा सुरू करायचं असेल तेव्हा चालू करा. आणि ऐकायला येईल, प्रत्येक वेळी ऐकायला येते का विचारू नका. मोहन सर लाईव्ह सुरू आहे. बरोबर. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे आयोजित फलज्योतिष विरोधी प्रबोधन मोहिमेच्या आजच्या दुसऱ्या सत्रात मी उपस्थित सर्वांचं निवेदक आणि पेण शाखेचा कार्याध्यक्ष श्रीनिवास गडकरी स्वागत करत आहे. फलज्योतिष विरोधी प्रबोधन मोहिमेचं हे दुसरं सत्र आहे. एक सत्र 27 मंगळवारी 27 तारखेला झालेलं आहे. आज दुसऱ्या सत्रासाठी रायगड जिल्हा आपणा सर्वांचं स्वागत करत आहे. परवाच्या 27 जुलैच्या कार्यक्रमात फलज्योतिष व वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा समाजावर प्रभाव यावरती अतिशय मोठ्या अशा 2 वक्त्यांची इथे भाषणं झाली. दाक्रू सोमण आणि विश्वास सहस्रबुद्धे. सांगली जिल्हा होस्ट होता यावेळी. दोघांची भाषणं अतिशय चांगली आणि प्रभावी झाली. आज दुसऱ्या सत्रासाठी आपण सर्व हजर झालेले आहात. आज दुसऱ्या सत्रामध्ये पारखे सर आपल्याला सांगणार आहेत. अधिव्याख्याता आणि खगोल अभ्यासक पारखे सर फलज्योतिष या विषयावरती बोलणार आहेत. त्याच्यातला फोलपणा. खूप मोठ्या संख्येने लोक गोळा व्हायला लागलेली आहेत. अध्यक्षांच्या संमतीने कार्यक्रमाला हळूहळू सुरुवात होत आहे. तत्पूर्वी विविध सूचना देण्यात येत आहेत. आजच्या कार्यक्रमाला राज्यभरातून कमीत कमी 500 तरी लोक येतील असं दिसतंय. बऱ्याच जणांनी आधीच चौकशी केलेली आहे. जे अनिशशी संबंधित आहेत, अनिशच्या विविध शाखांमध्ये कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहेत, त्याशिवायही मोठ्या संख्येने लोक इथे जॉईन होत आहेत. तर त्यांना अशी विनंती करण्यात येत आहे की त्यांनी आपलं नाव आणि मोबाईल नंबर इनबॉक्स मध्ये टाकावा. यानंतर त्यांच्याशी संपर्क साधण्यात येईल, संपर्क करण्यात येईल, संपर्क ठेवण्यात येईल. याशिवाय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं एक वार्तापत्र निघतं. अतिशय चांगलं आणि प्रभावी वार्तापत्र असतं. त्याची इतर विविध वृत्तपत्र, मासिकातनं आणि टीव्ही चॅनल्समध्ये नेहमी चर्चा होत असते. खूप मोठं बौद्धिक खाद्य त्यातून जाणकार लोकांना मिळत असतं. तर ह्या वार्तापत्राचं कोणाला वर्गणीदार व्हायचं असेल, प्रत्येकाने खरं तर जरूर वर्गणीदार व्हावं असं मी सांगेन. तर त्यांनी संपर्क साधावा. आम्ही वर्गणीदार कसं व्हायचं ते सांगू आणि वर्गणी स्वीकारली जाईल. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती तर्फे आयोजित फलज्योतिष विरोधी प्रबोधन मोहीम आजचे दुसरे सत्र. राज्य ऑनलाईन व्याख्यान. व्याख्याते आहेत प्रकाश पारखे सर. सुरू करावं. याच वेळी मी सूचना देतोय की ह्या एकूण चर्चासत्राचा तिसरा आणि महत्वाचा टप्पा रविवारी होणार आहे, सकाळी 11 वाजता. 1 ऑगस्ट रविवारी सकाळी 11 वाजता अरविंद गुप्ता आणि आशिष महाजन हे 2 व्याख्याते मुकरर केलेले आहेत. खगोलशास्त्र व ज्योतिष यांचा संबंध आहे काय, असा या दोघांच्याही भाषणाचा विषय आहे. तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे, अरविंद गुप्ता हे विज्ञान केळीचे प्रचारक आहेत. त्यांचं नाव आहे खूप वृत्तपत्रातून वगैरे अनेक वेळा तुम्ही त्यांच्याविषयी ऐकलेलं असेल, त्यांच्या कामाविषयी ऐकलेलं असेल. त्याच्यानंतर आशिष महाबळे खगोलशास्त्रज्ञ आहेत. तर तिसरा आणि शेवटच्या
सत्रासाठी रविवारी सकाळी 11 वाजता, मी मुद्दाम सांगतोय वेळ थोडी वेगळी आहे, सकाळी 11 वाजताची वेळ मुक्तवर केलेली आहे. तर सगळ्यांनी जरूर हजर राहावं. रायगड जिल्ह्याचे कार्याध्यक्ष आहेत मोहन भोईर. अनेक वर्ष ते कार्यरत आहेत. कार्याध्यक्ष म्हणून त्यांनी जिल्ह्यात खूप महत्वाचं काम केलेलं आहे. आजच्या कार्यक्रमाचे ते प्रस्तावना करतील आणि पाहुण्यांचं स्वागत करतील. श्री मोहन भोईर. नमस्कार सर्वांना. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ यांनी नुकताच फलज्योतिष एक शास्त्र म्हणून अभ्यासक्रम सुरू केला आणि त्याला सर्वप्रथम विरोध महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती केला. त्याबाबत वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना चर्चेसाठी आमंत्रित करण्यात आलं. टीव्ही असेल किंवा वर्तमानपत्र असतील यावर महाराष्ट्र राज्याने त्यांना अतिशय प्रभावीपणे इग्नूने फलज्योतिष याचा अभ्यासक्रमात समावेश का करू नये असं म्हणणं सर्वसमोर मांडलं आणि त्यानंतर फलज्योतिष विरोधी प्रबोधन मोहीम राज्यस्तरीय ऑनलाईन व्याख्यानमालेचं आयोजन करावं असं एक सर्वांसमोर सूचना आली आणि म्हणून आपण ही फलज्योतिष विरोधी प्रबोधन मोहीम ऑनलाईन व्याख्यानमाला सुरू केलेली आहे. याचं नियोजन झालं आणि कोकण व पश्चिम महाराष्ट्रात महापुराने थैमान घातलं. रत्नागिरीमध्ये चिपळूण आणि आमच्या रायगड जिल्ह्यामध्ये महाड व पोलादपूर शहरामध्ये त्या तालुक्यामध्ये अनेक जण आपत्तीग्रस्त झालं आणि या काळात आमचा प्राधान्यक्रम सुद्धा बदलला. आम्हाला तसं बघायला गेलं तर त्या कार्यक्रमाची व्यवस्थित तयारी सुद्धा करता आली नाही. हे सांगण्याचं कारण असं की हे जे फलज्योतिषी माणसाच्या भविष्यात येणाऱ्या संकटांची भाकीते सांगतात आणि त्यांनी जर हे भाकीत केले असते वेळीच तर अनेकांना आपले कार्यक्रम किंवा आपला त्या काळातला जो कामाचे नियोजन व्यवस्थितपणे करता आलं असतं. पण तसं कोणी भाकीत कुठल्याही ज्योतिषाने केलं नव्हतं आणि मग आपल्याला अनेकांचं प्राधान्यक्रम किंवा अनेकांना संस्कार त्यांचा उद्ध्वस्त, अनेकांचे संस्कार उद्ध्वस्त झाले. इतकेच नाही तर हे फलज्योतिषी भाकीते वर्तवतातच, संकट वर्तवतात, शुभ अशुभ सांगतात येणाऱ्या आयुष्यातली. त्यावर कोणतं तरी काहीतरी विधी करून ते संकट टाळता येतात असं सुद्धा सांगतात. आपल्याला माहिती आहे गेली 2 वर्ष, जवळजवळ 2 वर्ष कोरोना या महामारीनं संपूर्ण जगाला गासलं आहे आणि त्याचं सुद्धा भाकीत कोणी केलेलं नव्हतं कुठल्याही ज्योतिषाने किंवा कुठल्याही फलज्योतिषाचं मांडणाऱ्याने. त्यामुळं ह्या गोष्टींचा म्हणजे खरं तर या नैसर्गिक आपत्ती माणसाला आपल्याला शिकून जातात, सहजच शिकून जातात की फलज्योतिष किंवा असे भाकीत वर्तवणं हे थोतांड आहे. त्यामुळे वेगळा काही हे करण्याची गरज नाही. तरी सुद्धा असंख्य लोक या प्रकाराला बळी पडतात आणि वारंवार अशा फसवणुकीला बळी पडत असतात आणि ज्योतिषांचा धंदा सुद्धा नेहमी त्याचीच असतो. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जी ज्या पंचसूत्रीने काम करतं त्यापैकी महत्वाचे 2 सूत्र म्हणजे शोषण करणाऱ्या, फसवणूक करणाऱ्या, अंधश्रद्धांना विरोध करणे व वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार प्रसार व अंगीकार करणे ही 2 सूत्र आहेत. त्यामुळं त्या अंतर्गत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अशा अवैज्ञानिक जे दावे करतात त्यांना नेहमी सातत्यानं विरोध करत आलेला आहे. त्यातला एक विरोधाचा मार्ग म्हणजे प्रबोधनाचा मार्ग. त्यामुळं आजचं हे व्याख्यान आहे हे प्रबोधनाचं एक मार्ग आहे. आमच्या रायगड जिल्ह्याची आता नवीन जिल्हा कार्यकारिणी नियुक्त झालेली निवड झालेली आहे आणि त्यामध्ये आमचा पुन्हा आता असा एक विषय ठेवलेला आहे की किमान दरमहा एक व्याख्यानमाला जिल्ह्याची ऑनलाईन व्याख्यानमाला व्हावी जेणेकरून
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा विचार आणि काम लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि त्याद्वारे अधिकाधिक कार्यकर्ते आपल्याला मिळावेत, अधिक विचारांनी आपल्याला जोडून घेतलं पाहिजेत, हा एक उद्देश आहे. आजची जी व्याख्यानमाला आहे त्या व्याख्यानमालेचा विषय म्हणजे फलज्योतिषाला महाराष्ट्र अनिष्टचा किंवा अनिष्टचा विरोध का, या विषयाची मांडणी करणारे आपल्याकडं व्याख्याते आहेत. माननीय प्रकाश पारखे सर हे या व्याख्यानासाठी हजर आहेत, उपस्थित आहेत. ते आपला विषय प्रभावीपणे मांडतीलच. त्यांचं मी या जिल्ह्याकडून आणि महाराष्ट्र अनिष्टकडून त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. तसंच महाराष्ट्र अनिष्टचे राज्य कार्यकारिणी सदस्य, अनेक राज्य कार्यकारिणी सदस्य या व्याख्यानमालेसाठी उपस्थित आहेत. राहुल थोरात वार्तापत्र विभागाचे संपादक या व्याख्यानमालेसाठी उपस्थित आहेत, त्यांचंही मी स्वागत करतो. आपल्या महाराष्ट्र भागातून झूमवर आणि फेसबुक लाईव्हवर अनेक श्रोते हा कार्यक्रम ऐकत आहेत, पाहत आहेत, त्यांचंही मी मनपूर्वक जिल्ह्याच्या वतीने आणि महाराष्ट्र अनिष्टच्या वतीने स्वागत करतो आणि पुढील सूत्र गडकरी साहेबांकडे सोपवतो. धन्यवाद. ओव्हर. धन्यवाद. यानंतर कार्यक्रमाचा भाग म्हणून वक्त्यांची ओळख करून दिली जाईल. मी आमचे युवा कार्यकर्ते चंद्रहास पाटील यांना तशी विनंती करतोय, परंतु तत्पूर्वी एक छोटी सूचना आहे. हा विषय अतिशय स्फोटक आहे. लोकांच्या मनात अनेक समस्या, अनेक प्रश्न उभे राहत असतील, तर त्यांच्यासाठी जरूर उत्तरं दिली जातील. आमचा युवा कार्यकर्ता संकल्प गायकवाड इथे बसलेला आहे. तर वक्त्याचं भाषण चालू असताना काही तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर ते इनबॉक्स मध्ये प्रश्न टाका. भाषण झाल्यानंतर ते प्रश्न त्यातले निवडक प्रश्न विचारले जातील आणि वक्ते त्यांना उत्तर देतील. त्याच्यासाठी जरूर सगळ्यांनी थांबा. मी पुढच्या कार्यक्रमाकडे वळतो. आपल्या पाहुण्यांची ओळख करून देण्याचं काम आहे ते आमचे युवा कार्यकर्ते चंद्रहास पाटील करतील. चंद्रहास. धन्यवाद गडकरी सर आणि नमस्कार साथी. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती द्वारा आयोजित फलज्योतिष विरोधी प्रबोधन मोहीम या राज्यस्तरीय ऑनलाईन व्याख्यानमालेत अनिष्टचा फलज्योतिषाला विरोध का या विषयाचे आपले आजचे व्याख्याते आहेत माननीय प्रकाश यशवंत पारखे सर. ते कलवा ठाणे येथे राहतात. ते अधिव्याख्याता व खगोल अभ्यासक आहेत. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ठाणे शाखेचे ते अनेक वर्ष कार्यकर्ते आहेत. सरांच्या बद्दल आणखी सांगायचं तर ते अगस्ती विज्ञान मित्र मंडळचे संस्थापक आणि ओएसिस फाउंडेशनचे संस्थापक सदस्य आहेत. पारखे सरांनी अर्थशास्त्रामध्ये MA MEd केलेलं आहे. त्यांची MPSC 1993च्या बॅच मधून गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये अधिव्याख्याता वर्ग 1 श्रेणीच्या पदावर निवड झाली. ते MPSC परीक्षा देणाऱ्या युवकांना मार्गदर्शन देखील करतात आणि सध्या ते जोगेश्वरीच्या इस्माईल युसुफ कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचे अधिव्याख्याता आहेत. त्याचप्रमाणे पारखे सरांनी आजपर्यंत मूलभूत खगोलशास्त्र आणि अवकाश निरीक्षण या विषयावर जवळपास 3000 कार्यशाळा घेतलेल्या आहेत. नुकतेच त्यांनी साम TV या वृत्तवाहिनीवर इग्नूने सुरू केलेल्या फलज्योतिष अभ्यासक्रमासंदर्भात अनिष्टची भूमिका देखील प्रभावीपणे मांडली आहे. धन्यवाद. गडकरी सर. ओव्हर टू गडकरी सर. वक्त्यांची ओळख करून दिली जाते. त्याच्यानंतर वक्त्यांना पाचारण करण्यात येईल भाषणासाठी. परंतु तत्पूर्वी नियोजित कार्यक्रमातला एक भाग म्हणून मला या विषयावरती कविता वाचून दाखवायला सांगितलेली आहे, तर मी कविता वाचून दाखवतो. आमचे चंद्रहास पाटील हे वार्तापत्र विभागात काम करतात आणि चॅटबॉक्स मध्ये जे प्रश्न विचारणार आहेत संकल्प गायकवाड ते सोशल मीडिया हे विभागाचं काम करतात. मी ते मुद्दाम सांगतोय. त्यानंतर मी कविता वाचून दाखवतो आणि मग वक्त्यांना पाचारण करण्यात येईल. कविता. आकाशातील ग्रहताऱ्यांना कशास द्यावी किंमत, आकाशातील ग्रहताऱ्यांना कशास द्यावी किंमत, आपण आपले भविष्य घडवू मनात ठेवू हिम्मत. आकाशातील ग्रहताऱ्यांना कशास द्यावी किंमत, आपण आपले भविष्य घडवू मनात ठेवू हिम्मत. जन्मकुंडली राहू केतू वक्री शनीची 7.5, जन्मकुंडली राहू केतू वक्री शनीची 7.5, जनास साऱ्या लुबाडण्याची ही तर पोटभरूंची युक्ती, ही तर पोटभरूंची युक्ती. जन्मकुंडली कोण बनवतो?
जन्मकुंडली कोण बनवतो त्यासन ठावे भविष्य आपुले. जन्मकुंडली कोण बनवतो त्यासन ठावे भविष्य आपुले. स्त्री आहे की पुरुष सांगता भले भले ही पार झोपले, भले भले ही पार झोपले. पत्रिकेतील मंगळ नडतो तरुण मनांच्या स्वप्नांमध्ये. पत्रिकेतील मंगळ नडतो तरुण मनांच्या स्वप्नांमध्ये. इतक्या दुरूनही प्रभाव पाडी प्रश्न विचारा आपल्यामध्ये, प्रश्न विचारा आपुल्यामध्ये. कड्यात अडकला स्वतः शनिग्रह, कड्यात अडकला स्वतः शनिग्रह पृथ्वीवरती बाधा करतो. कड्यात अडकला स्वतः शनिग्रह पृथ्वीवरती बाधा करतो. कुठल्या कुठल्या दक्षिणेने लगेच केवढा शांत होतो, लगेच केवढा शांत होतो. दूरस्थ या ग्रहगोळ्यांना नका जीवनी स्थान देऊ, दूरस्थ या ग्रहगोळ्यांना नका जीवनी स्थान देऊ. कठोर मेहनतीने आयुष्य घडवू, साध्य आपुले जिंकून घेऊ, साध्य आपुले जिंकून घेऊ. नमस्कार. यानंतर मी नियोजित वक्ते पारखेकर यांना अशी विनंती करत आहे की त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात करावी. पारखेकर. जय हिंद साथी. मी सर्व आपल्या पदाधिकाऱ्यांचं आधी मनपूर्वक स्वागत पण करतो आणि आभार मानतो की त्यांनी मला इथे बोलायला संधी दिली. आणि हा जो विषय आहे या विषयामध्ये सर्वसामान्यांच्या म्हणजे उदाहरणार्थ आपण सर्वसामान्य समाजामध्ये जाऊन जे काम करतो ते मुद्दे मी घ्यायचा प्रयत्न केलेला आहे की जेणेकरून आपल्याला त्या मुद्द्यांना स्पर्श करत आपल्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये किंवा त्यांच्या मनामध्ये असलेल्या प्रश्नांना कुठेतरी टच करता येईल आणि तिथून पुढे आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरं शोधता येतील. आपण प्रयत्न करूया. मी एक पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन शेअर करायचा प्रयत्न करतोय. मला वाटतं आपल्याला सगळ्यांना ते दिसत असेल. ओके. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे जे अज्ञानाचं भूत आहे, आम्ही भूत मानत नाही कारण आपल्याला माहिती आहे, आम्ही मानत नाही म्हणजे जगात भूत कुठेही नाही हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण एक ही प्रतिकात्मक आहे की अज्ञानाचं भूत दूर करण्यासाठी आपल्याला विज्ञानाचा मेणबत्ती किंवा विज्ञानाचा दिवा पेटवावा लागतो. तर ते प्रतिकात्मक घेऊन आपण थोडंसं पुढे जाऊया. ओके. इथं आपण एक प्रत्येक ज्ञानाची सुरुवातच करताना आपण सगळ्यात महत्वाचं हे लक्षात ठेवूया. द ग्रेटेस्ट एनिमी ऑफ नॉलेज इज नॉट इग्नोरन्स, इट इज द इल्युजन ऑफ नॉलेज. हे फार महत्वाचं आहे. इल्युजन ऑफ नॉलेज म्हणजे आपल्याला माहिती आहे आणि त्या माहितीचं कुठेतरी इल्युजन म्हणजे आपल्या मनामध्ये त्याबाबत जे काही विपर्यास तयार झालेले आहे त्यामुळे जास्त भ्रम पसरवले जातात. आपण थोडंसं पुढे जाऊया की आपल्या जर आपण म्हणतोय की ज्योतिष हे विज्ञान आहे का किंवा कोणतंही शास्त्र हे विज्ञान आहे का, तर मुळातच आपल्या सर्वसामान्यांना समजेल अशी विज्ञानाची व्याख्या काय असू शकते. तर अगदी म्हणजे 3च मुद्दे विज्ञानाच्या व्याख्येत असतात. ते म्हणजे की विज्ञान हे एका कोणत्या तरी शाखेचा अभ्यास करतो. तो अभ्यास करताना सुसंगतरित्या केला जातो आणि तो कशासाठी केला जातो तर कारण आणि परिणाम समजून घेण्यासाठी. एक लक्षात ठेवूया, कारण आणि परिणाम जाणून घेण्यासाठी हा सुसंगत अभ्यास केलेला असतो. मुळातच यामध्ये सिद्धांत, प्रयोग आणि निरीक्षण याद्वारे ते ज्ञान उत्क्रांत होत जातो. आता लक्षात घेऊया की याही पूर्वी आदिवासी स्थितीमध्ये पर्यंत आला, तिथून पुढे आपण आपली प्रगती साधली म्हणजे आपण एक काय म्हणतात त्याला की समजा आपण सुरुवातीला आपण कुठेतरी एका ठिकाणी स्थिरस्थावर झालो म्हणजे एक माणूस म्हणून आपण स्थिरस्थावर होण्याचा प्रयत्न केला. शेतीचा शोध लागला, आगीचा शोध लागला, चाकाचा शोध लागला. हे सगळं कशातून झालं तर सगळ्यात पहिला शब्द आपल्याला दिसतो इथं आणि तो शब्द म्हणजे कुतूहल. ओके. हे जे कुतूहल आहे हे कुतूहलच फार महत्वाचं आहे माणसासाठी. हे कुतूहल हा फार मोठा रोल प्ले करतो आणि हे जे कुतूहल आहे या कुतूहलाद्वारे आपल्याला इथं लक्षात येतं की कुतूहलातून सुरुवात होते. मग आपण माणूस हा निरीक्षण करायला सुरू, प्रयोग वेगवेगळे प्रयोग करायला सुरुवात करतो, त्याची प्रचिती घेतो. प्रयोगातून काय काय आपल्याला निष्कर्ष निघतो त्याची प्रचिती घेतो. प्रचिती नुसती एकदा घेऊन चालत नाही तर वारंवार प्रचिती घेतो.
हा वारंवार प्रचिती हा शब्द फार महत्वाचा आहे. का महत्वाचा आहे? याचं कारण आहे की कधीतरी एखाद्या वेळेस कोणीतरी काहीतरी केलं मग त्याला विज्ञान म्हणा असं नाही चालत. वारंवार प्रचिती आणि शेवटी मग आपण त्याच्या वेगवेगळ्या सिद्धता मांडतो. लक्षात घ्या, कुतूहलापासून सुरुवात झाली ती सिद्धतेपर्यंत आलं. ह्या ज्या पायऱ्या आहेत, या सगळ्या पायऱ्या आपल्याला विज्ञानामध्ये अवलंबाव्या लागतात. इनफॅक्ट तरच आपण त्याला वैज्ञानिक पद्धत असं म्हणतो. मुळातच मला सांगा की प्रकाश पारखे ही व्यक्ती मुद्दा विचारला गेला तर आपण काय म्हणू, ही व्यक्ती भारतीय आहे का नाही? तर आपल्याकडे भारतीय असण्याचे काही निकष आहेत आणि ते जे निकष आहेत ते निकष आपण त्या व्यक्तीला लागू करू. ते जर लागू झाले तर व्यक्ती भारतीय आहे आणि जर लागू नाही झाली तर व्यक्ती भारतीय नाही. अगदी साधा गोष्ट आहे. तसंच ह्या विज्ञानाचे हे जे सगळे मी आपल्या समोर स्क्रीनवर असलेले जे काही स्टेप्स आहेत, ज्याला आपण पायऱ्या म्हणतो, या पायऱ्या ज्या विज्ञानाला किंवा जो अभ्यास किंवा जी शाखा ऍक्सेप्ट करेल त्याला आपण विज्ञान या पातळीवर न्यायला आणि त्यानुसार सिद्धता मांडेल त्याला आपण विज्ञानाच्या पातळीवर नेऊ शकतो. हे मात्र आपण आता कायम लक्षात ठेवूया. म्हणजे ह्या लेक्चरमध्ये आपण जे आज ऐकणार आहोत त्यामध्ये हे सगळ्यात आपल्याला लक्षात ठेवायचंय की ह्या पायऱ्या सगळ्या आपल्याला वारंवार ज्योतिषाला लागू करायच्या. ओके, आपण पुढे जाऊया. बघूया आपण पुढे जाताना आपल्या काय लक्षात येते. बघा, अगदी सर्वसामान्य माणसांची आमचे शहीद डॉक्टर दाभोळकर नेहमी म्हणायचे की सर्वसामान्य माणसाला समजेल असं काय सांगायचं, तर जेवढा पुरावा तेवढाच विश्वास. ओके, अगदी चार्वाकांपासून तर गौतम बुद्धांपासून तर आजपर्यंत आपण जी ज्ञानाची प्रगती झालेली पाहतो ही याच आधारावर आहे. जेवढा पुरावा तेवढा विश्वास. म्हणजेच काय की आपल्याला या सगळ्या गोष्टींमध्ये काय फेक आहे, म्हणजे काय छद्म आहे, राईट, आणि काय नक्की फॅक्ट आहे, म्हणजे जे काही योग्य आहे ते कसं शोधायचं. तर छद्म विज्ञानामध्ये कोणत्या गोष्टींचा आधार घेतलेला असतो त्या 3-4 मुद्दे आपण बघूया. हे बघा, अनेक मुद्दे आहेत, बोलताना अनेक मुद्दे बोलता येऊ शकतात, पण जे सर्वसामान्य माणसाला खरंच अनुभवता येतात असे काही मुद्दे घ्यायचा प्रयत्न करू. राईट, जनरली छद्म विज्ञानात कशाचा आधार घेतला जातो, तर व्यक्तिगत अनुभव, एखादा किस्सा, एखादी आठवण याचा आधार घेतला जातो. अगदी म्हणजे साम टीव्हीवर जेव्हा मी काही चर्चेमध्ये भाग घेतला होता तेव्हा सुद्धा सगळ्यांनी हा अनुभव घेतला की माझ्या शेजारी बसलेले जे ज्योतिषी होते ते हेच सांगायचा प्रयत्न करत होते की माझ्याकडे आणून द्या, मी तुम्हाला सांगतो. राईट, हे लक्षात घ्या की ते फक्त मी किंवा माझा अनुभव या आधारावर ते बोलत असतात. ओके, त्यानंतर त्यांना आणखी दुसरा संदर्भ विचारला तर ते कुठेतरी पुरातन संदर्भ किंवा पुराणातले संदर्भ देत असतात किंवा हजारो वर्षांपूर्वी असं झाला असे संदर्भ देत असतात. आधुनिक काळात तुम्ही त्या संदर्भाचं काय विश्लेषण केलं त्याचा कुठेही ते संदर्भ बऱ्याचदा देत नाही. छद्म विज्ञानाचा ही एक ते ओळखण्याची एक आणखीन एक की ते काही वैज्ञानिक संकल्पनांचा वापर अवैज्ञानिक असतं. अगदी साधं उदाहरण म्हणजे की चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव समुद्राच्या पाण्यावर पडतो. आपल्या शरीरात पण पाणी आहे, राईट, आणि त्यामुळे चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव आपल्या शरीरातल्या पाण्यावर पडत असणार. असलं काहीतरी कथन करायचं, कुठेतरी विज्ञान त्यात घुसवायचं. पण विज्ञानाची जी खरी डेफिनेशन आहे आणि गुरुत्वाकर्षणाचा जो खरा नियम आहे तो नियम आपल्याला हे मान्य करत नाही की मानवाच्या शरीरातल्या पाण्यावर चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव पडतो. हे कुठेही मान्य होत नाही. हे मात्र सोयीस्करपणे लपवून ठेवायचं आणि लोकांना फक्त तार्किकदृष्ट्या विचार करायला लावून कुठेतरी लॉजिकली ते जुळवून ते लोकांना पटेल असं पुढे मांडत राहायचं. ओके, आता आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे ते अनेक दावे असे करतात की ते सिद्ध करण्याच्या पलीकडचे असतात, ते अतिरंजित असतात, अगदी असतो. आता हे काय आहे, हे अतिरंजित दावे आहेत, हे कधीही सिद्ध होऊ शकत नाहीत. मग यांना विचारलं तर ते काय सांगतात की अशा वेळेस असं घडलं आणि तशा वेळेस तसं घडलं, तेव्हा ते घडलं त्याच्या आधारावर आम्ही बोलतोय. आता याला कुठेही पुरावा नसतो, कधी काय घडलं त्यालाही पुरावा नसतो, कुठेतरी सांगितलं
सांगितलेलं असतं किंवा लिहून ठेवलेलं असतं. पुराव्याच्या आधारे ते बोलत नाहीत, अतिरंजित दावे करतात. आणि अगदीच शेवटचा पर्याय त्यांच्याकडे राहतो. हे सगळं जर आपण खोडून काढलं तर शेवटचा पर्याय त्यांच्याकडे राहतो की तुम्ही आमच्या धर्माला किंवा तुम्ही आमच्या परंपरांना हे, आणि मी हे फक्त भारताबद्दल बोलत नाही, जगभरात हे सगळं घडतं की तुम्ही आमच्या धर्माच्या विरोधात आहात किंवा तुम्ही आमच्या परंपरांच्या विरोधात आहात, आणि मग लोकांच्या भावनांना आव्हान करायचं आणि त्यातून मग लोकांना आपल्या बाजूला वळवायचं. मग कुठेतरी त्यात मग अनेक महापुरुषांची नावं घ्यायची, मग छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं जातं, आणि मग अशा वेळेस त्यांनी सांगितलेल्या ज्या वैज्ञानिक परंपरा असतात त्या मात्र नाकारायच्या, आणि मग धार्मिक परंपरा किंवा त्या लोकांच्या मान्यतेला पावलेल्या ज्या काही व्यक्ती आहेत त्या व्यक्तींची नावं घेऊन लोकांच्या भावनांना आव्हान करायचं. छद्म विज्ञानामध्ये हे असतं. विज्ञानामध्ये तुम्हाला हे कुठेही दिसणार नाही. यातली एकही मुद्दा, आता आपल्या स्क्रीनवर दिसलेला एकही मुद्दा विज्ञान वापरत नाही. विज्ञान असं कधी म्हणत नाही का पूर्वीच्या काळी आमच्याकडे असं लिहून ठेवले. विज्ञान असं कधी म्हणत नाही की हे आम्ही असं हे म्हणलोय आणि त्याच्या आधारावर हे असं कधीतरी होईल. नाही, ते काय आहे ते तुम्हाला सिद्ध करावंच लागतं. विज्ञान कधी करत नाही. भावनिक आव्हानांना तर विज्ञानात कुठेही स्थान नाही. आपल्याला माहिती, शोध लावला असं म्हटलं जातं, पण ते चुकीचं आहे. राईट. ज्यांनी पहिल्यांदा स्वतःचा टेलिस्कोप बनवून, म्हणजे टेलिस्कोपचा शोध हॅन्स लिपर्शे यांनी लावला 1608 साली, पण 1609 साली जेव्हा त्यांनी टेलिस्कोप आकाशाकडे फिरवला आणि पहिल्यांदा आकाशाकडे टेलिस्कोप फिरवल्यानंतर आकाशाची जेव्हा त्यांनी धांडोळा घेतला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की चंद्रावर डाग आहेत, त्यांच्या लक्षात आलं की सूर्यावरही डाग आहेत, त्यांच्या लक्षात आलं की शुक्राला कला आहेत, आणि ह्याच्या आधारावर त्यांनी मग कोपर्निकस यांनी सांगितलेला जो सूर्य केंद्रित सिद्धांत आहे त्या सिद्धांताला बळकटी देईल असे काही मुद्दे त्यांनी मांडले. आता हे लक्षात घेऊया आपण की हे मुद्दे मांडताना, हे मुद्दे जेव्हा त्यांनी मांडले तेव्हा त्यांना धार्मिक किंवा परंपरावादी लोकांनी प्रचंड विरोध केला. पण गॅलिलिओ किंवा कोणतेही सायंटिस्ट यांनी जी मांडलेली मतं होती ही धर्माला आवडतात की नाही लक्षात घेऊन दिलेली नव्हती. तर त्यांनी आपल्याला सगळ्यात सरळ सरळ असं जे काही विज्ञान सांगतं ते सांगायचा प्रयत्न केला. ओके, आपण थोडस पुढच्या स्लाइडकडे जाण्यापूर्वी मला हे सांगायला नक्की आवडेल की ओके, वी विल ट्राय टू इम्प्रूव्ह द ऑडिओ सिच्युएशन. ओके, आपण जेव्हा वैज्ञानिक संकल्पनांचा वापर करतो आणि ह्या वैज्ञानिक संकल्पना अनेक आपल्या आयुष्यामध्ये आपण विज्ञानाच्या अनेक साधनांचा वापर करत असतो. उदाहरणार्थ कम्प्युटरचा वापर करतो. आता हे ज्योतिषी बघा ना, की ज्योतिषी असं म्हणतात की आम्ही ग्रहांचाच वापर करतो, ग्रहांच्या गणिताचाच वापर करतो आणि मग आमचं विज्ञान कसं नाही. मग आता थोडंसं कदाचित आजकाल तर ते संगणकाचाही वापर करतात. म्हणजे उद्या ते असंही म्हणतील की आम्ही संगणकाचा वापर करतो आणि संगणकाला तुमची मान्यता आहे विज्ञान म्हणून, तर मग आमच्या ज्योतिषाला का नाही मान्यता. राईट. म्हणजे इथं सगळ्यात महत्वाचं काय आहे तर संगणकाचा वापर करतो म्हणून किंवा ज्योतिष हे खगोलशास्त्राचा वापर करतो किंवा ग्रहांचा वापर करतो म्हणून ज्योतिष हे मान्य झालं पाहिजे. ह्या मान्यतेला कुठेही आपण आधार देऊ शकत नाही, कारण त्याला वैज्ञानिक आधार नाही. ओके, आपण पुढच्या स्लाइडकडे गेलो, एकच मिनिट. आपण जेव्हा संगणकांचा वापर किंवा गणिताचा वापर किंवा ग्रहांचा वापर किंवा ग्रहांच्या गतीचा वापर हे सगळं खगोलशास्त्रीय आहे. हे मी जास्त बोलत नाही, याचं कारण आहे की परवाच्या कार्यक्रमामध्ये आपले जे पाहुणे होते, दाखरू सोमण हे जे पाहुणे होते, त्यांनी हे क्लिअरली सांगितलेलं आहे की पंचांगामध्ये दुसरं तिसरं काही नसतं, ग्रहांचा नकाशा असतो किंवा ग्रहांची सध्याची परिस्थिती असते. कुंडलीमध्ये दुसरं तिसरं काही नसतं. तर त्या काळामध्ये म्हणजे ज्या दिवशी जन्म झाला बाळाचा त्या दिवशी आकाशामध्ये ग्रहस्थिती काय होती
हेच फक्त सांगितलेलं असतं. तिथे कुठेही ज्योतिष या बाळाचं काय होईल काय नाही हे पंचांगात कुठेही नसतं. हे आपण दाकृ सोमन यांच्याकडनं हे ऐकलेलं आहे आणि आपल्याला माहिती आहे की जवळजवळ 50 वर्ष ते आपल्या पंचांग निर्माण करण्याचं काम करतायत आणि इतक्या सिनियर माणसाकडनं आपण हे नक्की ऐकलेलं आहे आणि आपल्याला हे लक्षात आलं, आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे. सर्वसामान्य माणसाने हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे की ज्योतिष आणि खगोलशास्त्र किंवा ज्योतिष आणि पंचांग याची सरमिसळ करता होता कामा नये किंवा करता कामा नये. आता आपण थोडं जर आपण पुढच्या स्लाइडकडे गेलो तर आपल्या असं लक्षात येतं मला वाटतं शेअरिंग बंद झालंय का? ओके, एक मिनिट. आपल्याला परवाच्या व्याख्यानामध्ये आणखीन एक गोष्ट प्राकर्षाने जाणवली, ती म्हणजे की विज्ञानाच्या ज्या स्टेप्स आहेत त्या स्टेप्स कुठेही ज्योतिष किंवा ज्योतिष मानणारे लोक हे आपल्याला त्या स्टेप्स लागू केलेल्या दाखवत नाहीत. आपल्याला आता गडकरी सरांनी काही उदाहरणं दिली किंवा आपल्याला आपले पेनचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी सांगितलं की पूर परिस्थिती यांनी सांगितली नाही. मुळातच हे कोणतीच गोष्ट कधीच सांगत नाहीत, कारण आपल्याला कोरोनाचाही उदाहरण आहे आणि आपण या स्लाइड शो मध्ये हे उदाहरण नक्की पाहणार आहोत. काही उदाहरणं आणि प्रॉमिनंट उदाहरणं पाहणार आहोत की ज्या उदाहरणाला कोणीही नाकारू शकत नाही अशी उदाहरणं मी आपल्याला आपल्या समोर मांडणार आहे आणि त्या उदाहरणाच्या साहाय्याने मात्र ज्योतिषांना विचार करायला नक्की आपण भाग पाडलं पाहिजे की तुम्ही हे मांडताना आम्हाला जे अपेक्षित आहे एकच मिनिट. ओके, सॉरी, शेअर स्क्रीन नव्हती त्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला होता. देर वॉज सम टेक्निकल प्रॉब्लेम. ओके, आपण पुढच्या स्लाइडकडे जाऊया. ओके, इथे बघा तुमच्या लक्षात येत आहे की या ज्या छद्मविज्ञान आहे या छद्मविज्ञानातून बाहेर पडताना आपण जर इग्नूकडे गेलो तर इग्नूने काय म्हटलंय, इग्नूचं उद्दिष्ट काय आहे बघा. आपल्या लक्षात येतं इथं की इग्नूचं उद्दिष्ट आहे भारतीय प्राच्य विद्या के अंतर्गत काल, ज्ञान, ग्रहगति, सूर्य ग्रहण, चंद्र ग्रहण से लेकर. आता इथं लक्षात घ्या की हा कलर वेगळा ठेवलाय. ब्लॅक कलर दिला तिथपासून पुढचं वाक्य आहे हे आपल्याला ऑब्जेक्शनेबल आहे, कारण याच्या आधीचं जे आहे चंद्रग्रहण, सूर्यग्रहण, कालज्ञान यासाठी त्याचा अभ्यास होत असेल तर त्याला काही आपल्या विरोध असण्याचं कारण नाही, कारण ते खगोलशास्त्र आहे. पण भारतीय ऋषियों के मतों के आधार पर अंतरिक्ष में होने वाली घटनाओं के साथ मानव मात्र के व्यवहारिक जीवन का संचालन किस प्रकार होता है, इन तथ्यों का प्रामाणिक और विस्तृत ज्ञान प्रदान करना. हे जे रेड मध्ये दिलेलं आहे या वाक्याला आपलंच नाही, म्हणजे महाराष्ट्र अंधश्रद्धा समिती म्हणून आपला तर विरोध आहेच, पण जगभरातल्या सगळ्या संस्थांचा याला विरोध आहे. कारण हे जे वाक्य आहे हे वाक्य आपल्याला कुठेही विज्ञानाच्या चौकटीत बसवता येत नाही किंवा त्यांना ते सिद्ध करता येत नाही. ओके, आपण थोडस पुढच्या स्लाइडकडे जर गेलो तर तुमच्या लक्षात येईल पुढच्या स्लाइडमध्ये आपण पुढच्या स्लाइडकडे जर गेलो तर तुमच्या लक्षात येईल की इथे ज्योतिषामध्ये जे 9 ग्रह सांगितलेले आहेत, ओके, ते 9 ग्रह आपण बघायचा प्रयत्न करूया. ओके, ओके, कोणते 9 ग्रह आहेत बघा बरं. आपल्याला दिसतात इथे थोडस सेटिंग बदललंय बिकॉज ऑफ सम टेक्निकल प्रॉब्लेम, राईट. पण इथे 9 ग्रह आहेत. सूर्य, राईट, चंद्र,
आय एम सॉरी, काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम आहे, स्लाइड पुढे सरकत नाहीये. पण तरीही मी तुम्हाला नऊ ग्रह कोणते आहेत हे मी सांगायची गरज नाहीये तसं. पाखरे सर, सर बोला सर. पुन्हा स्क्रीन शेअर करा, कॅन्सल करून हा, पुन्हा हा. स्क्रीन शेअर करा. ओके ओके ओके. ओके सर, पुन्हा शेअर करा. दिसते स्लाइड? हो सर, दिसते. हो दिसत. फुल स्क्रीन करा सर स्लाइड. ओके सर, डन आहे व्यवस्थित. ओके. आता इथे बघा आपल्याला दिसत आहेत ज्योतिषातील ग्रह कोणते आहेत? तर एक आहे सूर्य, दुसरा आहे चंद्र, तिसरा मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू आणि केतू. आता आपण म्हणाल सर हे असे का लिहिलेत? तर जे लाल मध्ये आहेत सूर्य, चंद्र, राहू आणि केतू हे मुळात ग्रह नाहीच आहेत. म्हणजे त्यांनी जे 9 ग्रह सांगितलेत त्यातले हे ग्रह नाहीच आहेत, लाल आहेत ते. तुम्ही म्हणाल सर ही पहिल्यांदा लाईन लिहिली आहे 1 ते 7 हे काय आहे? तर हे पहिलं दुसरं काही नाहीये. तर हे ग्रीकांनी आपल्याकडे जे पाठवलेले आहेत ते वार आहेत सगळे. सूर्य म्हणजे रवी, चंद्र म्हणजे सोम, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी हे सगळे आपले 7 वार आहेत. म्हणजे आपल्याला कुंडलीतले ग्रह लक्षात ठेवायला म्हणजे आपले 7 वार लक्षात ठेवले की राहू केतू आपल्या लक्षात राहतोच. आणि हे सगळं कुंडलीचं जे बेज आहे, कुंडलीचा जो बेज आहे तो जिओसेंट्रिक थिअरीवर आहे. हे लक्षात ठेवूया आपण की त्या ज्या काळामध्ये कुंडली किंवा पंचांग नाही, ज्योतिष हे डेव्हलप झालं त्या काळामध्ये सूर्य केंद्रित सिद्धांत नव्हताच. त्यामुळे ते पूर्ण ज्ञान हे पृथ्वी केंद्रीभूत आहे असं मानूनच सगळं दिलेलं आहे. आणि अजूनही कुंडलीमध्ये पृथ्वी ही मध्ये असते. विज्ञानाने सिद्ध केलेली जी सूर्यमाला आहे ती आपल्याला उजव्या बाजूला दिसते आणि त्यामध्ये सगळे ग्रह सूर्याभोवती फिरताना आपल्याला क्लिअरली दिसत आहेत. आणि यामध्ये आपल्याला नक्की दिसत आहेत की 8 ग्रह आहेत, ते 8ही ग्रह सूर्याभोवती फिरताना दिसत आहेत. आणि ज्योतिषाचे मात्र 9 ग्रह आहेत, त्यातले 4 ग्रह नाहीच आहेत. ओके. आपण पुढच्या जर स्लाइडकडे गेलो तर पुढच्या स्लाइडमध्ये आपल्याला दिसतंय की पृथ्वी आणि सूर्य यांच्या प्रतलाला जी चंद्राची कक्षा म्हणजे चंद्राची जी कक्षा आहे ती जेव्हा छेदते म्हणजे आपल्याला बाजूच्या अॅनिमेशन मध्ये हे क्लिअरली दिसतंय. नीट बघून घ्या. ही जी हिरवी रेषा आहे ही हिरवी रेषा हिरवं प्रतल आणि निळं प्रतल. आता हे जे हिरवं प्रतल आणि निळं प्रतल आहे हे जिथं एकमेकांना छेदतं त्या छेदनबिंदूला आपण राहू आणि केतू असं म्हणतो. म्हणजे हे दोन्ही काल्पनिक बिंदू आहेत. आता राहू आणि केतूचा किती मोठा भाऊ केला जातो हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण राहू आणि केतू या 2 बिंदूंचा एकच उपयोग आहे तो म्हणजे महत्वाचा एकच उपयोग आहे तो म्हणजे की ते बिंदू जर आपल्याला माहित असतील आणि ते बिंदू म्हणजे त्यातला एक बिंदू जेव्हा सूर्य आणि पृथ्वी याच्या एका रेषेत येतो तेव्हा चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण होतं. म्हणजे चंद्रग्रहण कधी होईल आणि सूर्यग्रहण कधी होईल हे सांगण्यासाठी मात्र राहू आणि केतूचा उपयोग नक्की होतो. आपण पुढे जाऊया. आपल्याला अजूनही एक मुद्दा वारंवार सांगितला जातो आणि तो म्हणजे की आपल्या चंद्राचा आपल्यावर प्रभाव पडतो. चंद्र म्हणजे सोमवार जो आहे तो चंद्रापासून आलेला आहे. सूर्य हा तारा आहे, चंद्र हा उपग्रह आहे. मान्य आहे चंद्र हा उपग्रह आहे, तुम्ही म्हणता म्हणून चंद्राचा प्रभाव आपल्यावर पडतो असं जरी मान्य केलं तरी सुद्धा मंगळाला 2 उपग्रह आहेत, गुरुला आता 79 उपग्रह आहेत, शनीला 82 उपग्रह आहेत. राईट. म्हणजे एकूण 163 उपग्रह. नीट बघा गणित कसं आहे की कुंडलीतल्या ग्रहांचे जे ग्रह आहेत उपग्रह आहेत ते मी तिथं मांडलेले आहेत ते 163 आहेत. यामध्ये चंद्र धरलेला नाही. ओके. म्हणजे चंद्र सोडून 163 उपग्रह आहेत ज्या उपग्रहांचा प्रभाव आपल्यावर पडतो का नाही हे ज्योतिषी काहीही बोलत नाही, त्याबाबत ते गप्प राहतात. त्यापासून थोडंसं पुढे गेलं तर युरेनस आणि नेपच्यून त्यांना कधी माहितच नव्हतं
म्हणजे त्यांच्या ज्योतिषांना सुद्धा त्यांना हे कधी शोधता आलं नाही. हे टोटल पकडले तर 204 उपग्रह आहेत. म्हणजे आपला पृथ्वीचा पकडून 205 उपग्रह आता सूर्यमालेत आहेत. आणि हे उपग्रह करोडो अश्विनी, हजारो धूमकेतू, लाखो धूमकेतू असं म्हणायला पाहिजे खरं तर, राईट, या सगळ्याचा प्रभाव आपल्यावर पडतो का नाही हे यांना काही माहित नाही. आता तुम्ही म्हणाल की हे का नाही त्यांनी सांगितलं, याचं कारण आहे की ज्या काळात ज्योतिष विकसित झालं त्या काळात या संकल्पनाच नव्हत्या. आणि त्यामुळे या संकल्पनाच नसल्यामुळे हे एकंदरीत त्याचा हा काय म्हणतात त्याला, या संकल्पनाच नसल्यामुळे त्यांना याचं उत्तर देताच आलं नाही. किंवा हे जे घटक आहेत, हे जे ज्याला खगोलीय पिंड असं म्हणतो आपण, राईट, हे जे ऍस्ट्रॉनॉमिकल बॉडीज आहेत याचा अंतर्भाव त्यांनी यामध्ये केलेला आढळत नाही. ओके, तर म्हणून आपण लक्षात घेऊया की इथे 204 एका उपग्रहाचा परिणाम होतो, पण त्या 204 उपग्रहांचा कुठेही साधा उल्लेखही नाही. त्यांनी हे सांगावं आत्ताच की नासाला इथून पुढे आणखीन किती उपग्रह सापडणार आहेत. हे जर ज्योतिष खरंच खरं असेल तर त्यांनी सांगावं ना की कोणत्या उपग्रहाभोवती, कोणत्या ग्रहाभोवती कोणता उपग्रह फिरतोय, किंवा कोणत्या अशनीभोवती कोणता उपग्रह फिरतोय, हे त्यांनी सांगायला पाहिजे. पण यातलं काहीही ते सांगत नाहीत. आणि त्यांनी सांगितलं तर अर्थात आपल्याला माहितीये की त्यांनी सांगितलं तर ते विज्ञान सिद्ध होईल, पण ते सिद्ध करायला ते तेवढा विज्ञानाचा जो काय म्हणतात त्याला पाया आहे, तो पाया घेऊन ते मान्य करावं लागेल. आणि त्यांचा हा अभ्यासच नाहीये की खगोलशास्त्रामध्ये काय घडतंय. त्यांचा अभ्यास काय, ग्रहाचा माझ्यावर परिणाम होतो, राईट, किंवा म्हणजे माणसावर परिणाम होतो. मुळातच ग्रहाचा काय माणसावर परिणाम होतो हेही ते कधीही सांगत नाहीत. याचं कारण आहे, परिणाम होईल तुमचा, काही गोष्टी चांगल्या आहेत, काही गोष्टी वाईट आहेत असं सांगत जातात ते. आणि त्याचंही मी उदाहरण घेतलेलं आहे आपल्या पॉवर पॉइंट मध्ये. ज्योतिषी जेव्हा आपल्याशी बोलतात तेव्हा ते गोड भाषेमध्ये बोलतात. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ते सांगताना काही मुद्दे मांडत असतात. आणि हे जे मुद्दे आहेत, हे मुद्दे मांडताना आपल्याशी जे बोलतात त्यातनं आपल्याला फक्त छान छान वाटत राहतं. म्हणजे आपले शाहीद डॉक्टर दाभोळकर नेहमी म्हणायचे की ते मार्केटिंग करतात. म्हणजे ते फक्त आपल्याला जे बरं वाटतं अशा काही गोष्टी विकतात. आणि त्या ज्या गोष्टी विकतात त्या गोष्टी विकल्यामुळे होतं काय की माणसाला असं एक जी उत्सुकता असते, त्या उत्सुकतेपोटी माणूस या काही गोष्टी विचारत असतो. आणि ज्या माणसाने त्या ज्या गोष्टी विचारल्या आहेत त्याचं उत्तर त्याला आवडतील अशा भाषेत तो देतो. आणि मग माणूस मात्र नक्की विचार करतो की हा सांगतो हे बरोबर आहे. आणि मी तुम्हाला आता एका उदाहरणाकडे घेऊन जातोय की पुन्हा स्क्रीन शेअर. ओके, आय होप सर तुमचा नेटवर्क इश्यू आहे का, त्यातून बॅक हो, जाते लॅपटॉप असं मधून. वाटतंय. हो असं वाटतंय, नेटवर्क इश्यू आहे असं वाटतंय मला. आय एम नॉट एबल टू ट्रॅक दॅट. तुम्ही मोबाईलचा जर हॉटस्पॉट वापरत असाल त्या याला तर नाही, प्रॉब्लेम. मोबाईलचा नाही वापरत आहे, मोबाईलचा नाही वापरत आहे. मोबाईलला ओके. मोबाईलचा वापरा आणि लॅपटॉप हो तो मोबाईलचा वापरलेला आहे. स्क्रीन दिसते का आता? दिसते. ओके. सूर्य सिद्धांत हा जो ग्रंथ आहे, या ग्रंथाचा ते वारंवार उल्लेख करतात. आपल्याला दाखलू सोमणांनी इव्हन ज्योतिष वेदांग ज्योतिष बद्दल पण सांगितलं. आपल्याला इथे लक्षात येतंय की सूर्य सिद्धांत, वेदांग ज्योतिष यामध्ये कुठेही ज्योतिष नाही. फक्त नावात ज्योतिष आहे, पण त्यामध्ये कुठेही ज्योतिष नाही. हे आपण कायम लक्षात ठेवूया. सर्वसामान्य माणसाला असं वाटत असतं की ज्योतिष हा शब्द आहे म्हणजे त्याच्यात ज्योतिष असणार, पण कुठेही नाही. त्याच्यामध्ये फक्त यज्ञाची वेळ ठरवण्यासाठी
सॉरी नॉट ग्रह, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, ग्रह नाहीच, फक्त नक्षत्र आणि तिथी म्हणजे चंद्राची वेळ एवढंच फक्त त्याच्यात अभ्यास आहे. म्हणजे वेदांग ज्योतिषामध्ये तर ग्रह सुद्धा नाहीत, राशी नाहीत, ग्रह नाहीत, वार नाहीत वेदांग ज्योतिषात. त्यानंतर आलेल्या सूर्य सिद्धांतामध्ये मात्र वार आणि राशी मिळतात, पण ते नंतर आलेले आहेत. आपण हे लक्षात ठेवूया की वार आणि राशी, शेवटची ओळ जर तुम्हाला दिसत असेल तर त्यामध्ये क्लिअर दिसतंय की वार आणि राशी हे पाश्चिमात्यांकडून आपल्याकडे आलेले आहेत. आपण वार आणि राशी ही संकल्पना बोरो केलेली आहे. आपल्याला इथे वक्री होतो ग्रह म्हणजे काय दिसतंय, आपण पृथ्वीवर आहोत आणि बाहेर मंगळ आहे. ओके, आणि त्यातून मग मंगळ वक्री होताना दिसतोय आपल्याला. ओके, आणि ह्या वक्री मंगळाची मात्र फार भीती घातली जाते, पण तो काही नाहीये. फक्त अगदी साध्या भाषेत सांगायचं झालं तर पृथ्वी मंगळाला ओव्हरटेक करते, आणि जेव्हा पृथ्वी मंगळाला ओव्हरटेक करते तेव्हा मंगळ वक्री झाल्यासारखा आपल्याला दिसतो. त्याला ती कॉन्सेप्ट असं नाव दिलेलं आहे, आणि ते घाबरवण्यासाठी आपल्याला ज्योतिषी वापरतात. आपल्याला हे लक्षात येतंय की मंगळ वक्री झाला म्हणजे हा अनुभव आपल्याला येतो की मंगळ वक्री झाला की अनेकदा लोक ज्योतिषाकडे जातात, आणि ज्योतिषी मंगळ वक्री झाला म्हणून अनेक गोष्टी, किंवा गुरु शनी वक्री झाला म्हणून अनेक गोष्टी त्याच्याकडनं उकळायचा प्रयत्न करतात. हे आजचं भविष्य आहे आपल्या डोळ्यासमोर. मी आजच्या स्क्रीनशॉट घेतलेला आहे, आजच्या एका प्रतिपयश पेपर मधलं भविष्य आहे हे. ओके, मी पेपरचं नाव मुद्दाम कट केलेलं आहे, आपण नेटवर शोधू शकता. एरिसचं भविष्य दिसतंय आपल्याला, त्यामध्ये मी काही सर्कल्स केलेले आहेत बघा. ओके, एफर्ट्स ऑन हेल्थ फ्रंट प्रॉमिस टू कीप यू फिट. आता मला सांगा की जर हेल्थ फ्रंट म्हणजे माझ्या आरोग्यासाठी मी जर काही एफर्ट्स घेतले तर मी फिट राहणारच आहे. याच्यात ज्योतिषाने काय सांगायचंय? ओके, गुड लर्निंग, पुढचा जर स्क्वेअर बघितला तुम्ही तर गुड अर्निंग इज फोरसीन. आता आज 30 तारीख आहे, 31 आणि 1 तारीख बरं सगळ्यांचे पगाराचे दिवस आलेत, त्यामुळे बहुतेक राशींमध्ये असंच लिहिलेलं आहे, गुड अर्निंग इज फोरसीन. फोरसीन म्हणजे काय मग? गुड अर्निंग म्हणजे किती आणि फोरसीन म्हणजे कधी, हे तुम्ही प्रॅक्टिकली का सांगत नाही मग? आता सगळ्यांचे पगार आले जवळ म्हणल्यावर हे कोणी सांगेल? म्हणजे ह्याला काही सांगायची गरज नाहीये, राईट. तिसरं सगळ्यात महत्वाचं बघा की युअर बॅड मूड इज लायकली टू स्पॉइल द डोमेस्टिक एन्व्हायरमेंट. म्हणजे डोमेस्टिक एन्व्हायरमेंट बॅड मूड असेल तर तुमची भांडणं होतील वगैरे जे काय आहे, किंवा तुम्ही एकमेकांवर रागवाल वगैरे, हे सांगायची काय गरज आहे? म्हणजे या ज्या गोष्टी सांगितल्या जातात त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे लकी कलर हा ग्रीन आहे. काय संबंध, म्हणजे कसा काय याला? मला सांगा की आपण ज्योतिषाला हेच प्रश्न विचारतोय, ज्योतिष सांगणाऱ्यांना, की तुम्ही कसं ठरवता हे, याच्या मागची कारण आणि परिणाम हे सांगा. तुम्हाला जर असं म्हणायचंय की ज्योतिष हे विज्ञान आहे, तर मग विज्ञानाची सगळ्यात महत्वाची पायरी आहे कारण आणि परिणाम. मग तुम्ही म्हणताय की लाईट ग्रीन हा तुमचा लकी कलर आहे, कशाच्या आधारावर तुम्ही हे म्हणताय? तुम्ही हे जर सिद्ध करून दाखवलं तर, आता बघा टॉरसची जी हे आहे, म्हणजे त्याच्याच पुढची स्लाइड त्याच पेपर मध्ये आहे, यातही आपल्याला नक्की दिसते बघा की इफ यू टेक पॉझिटिव्ह स्टेप्स ओके टुवर्ड्स हेल्दी लाईफस्टाईल, त्याच्या अगोदरची सुरुवात आहे की गुड हेल्थ. आता मला सांगा की पॉझिटिव्ह स्टेप्स टुवर्ड्स हेल्दी लाईफस्टाईल घेतले तर तुमचं लाईफ चांगलं होणार आहे किंवा हेल्थ चांगली होणार आहे. वरच्याही ह्याच्यात तेच होतं आणि यातही तेच आहे, जवळजवळ वाक्य फक्त थोडीशी भाषा बदललेली आहे, दुसरं काहीच नाहीये, राईट. यामध्ये पण बघा तुमच्या लक्षात येत असेल तर शेवटच्या ओळीत जे अंडरलाईन ग्रीन आहे त्यात लिहिलंय मार्क इम्प्रुव्हमेंट इन फायनान्शियल सिच्युएशन इज फोर्सिन. पुन्हा तेच आहे, वाक्य बदललेलं आहे. पगार जवळ आलेत सगळ्यांचे, म्हणजे मेजॉरिटी लोकांना फायनान्शियल सिच्युएशन ही इम्प्रूव्ह होणारच आहे. मला सांगा, हे आजचं भविष्य आहे बरं का, हे आजचं एका पेपरचं मी ऑनलाईन काढलेलं भविष्य आहे. भविष्य सांगणाऱ्यांना आपलं एक महत्वाचं आव्हान असं असतं की तुम्ही हे सांगा ना आम्हाला की जागतिक पातळीवर ज्योतिषाला नाकारलं गेलंय, त्याबाबत तुमची काय भूमिका आहे? म्हणजे मी तुम्हाला जी लेफ्ट साईडला दाखवले ही नासाच्या ह्याचा स्क्रीनशॉट आहे, आणि त्यामध्ये जो रेडने जे हे लिहिलेलं आहे त्याचं क्लिअरली म्हणलेलं आहे ऍस्ट्रॉलॉजी इज नॉट द सेम थिंग ॲज ऍस्ट्रॉनॉमी. ओके, म्हणजे लक्षात ठेवा की ऍस्ट्रॉनॉमी आणि ऍस्ट्रॉलॉजी हे टोटली वेगळे आहेत, आणि ऍस्ट्रॉलॉजी हे फेक आहे हे अनेक संस्थांनी मान्य केलेलं आहे. तर त्याबाबत तुमची काय भूमिका आहे याबाबतही ते काही सांगत नाहीत. अर्थात अनेक संस्थांनी, आपल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सारख्याच अनेक संस्थांनी त्यांना आव्हान केलेलं आहे की तुम्ही हे सांगा, मुळातच पैसे घेण्यासाठी नाही, पैसे कमवण्यासाठी नाही, तर किमान तुमच्या ज्योतिषाला एक काय म्हणतात त्याला रिस्पेक्टेबल स्थान मिळवून देण्यासाठी का होईना, पण तुम्ही हे आव्हान स्वीकारा. पण ते आव्हान स्वीकारायला सुद्धा ते पुढे येत नाही. आणि ज्योतिष हे विज्ञान आहे, परंतु विज्ञानाने आखून दिलेल्या ज्या काही कसोट्या आहेत त्या सिद्ध न करता त्याला विज्ञान म्हणा,
असं म्हणणं हे हास्यास्पद नाही वाटत का आपल्याला? राईट? हे लक्षात ठेवा की विज्ञानाने ज्या कसोट्या दिल्या त्या मी सुरुवातीलाच सांगितल्या. ओके, त्या कसोट्या मात्र हे मान्य करत नाहीत, पण तरी सुद्धा यांचा अट्टहास असतो की ज्योतिष हे विज्ञान आहे. जाऊया पुढे, थोडंसं प्रोग्रामच्या शेवटाकडे जाऊया. आपला वेळ संपत आलेला आहे, राईट? पण आता अनेकदा आम्ही जेव्हा कार्यक्रम करतो महाराष्ट्रभर किंवा महाराष्ट्राच्या बाहेर जेव्हा कार्यक्रम करतो, तेव्हा हे लोक म्हणतात की तुम्ही जे ज्योतिषी पाहिलेत ते काही एक्सपर्ट नसतात, ते त्यांनी नीट अभ्यास केलेला नसतो. मी आपल्या समोर भारतातल्या जगामध्ये सगळ्यात फेमस अशा ज्योतिषाची ही बेजान दारूवाला हे जे आहेत श्री बेजान दारूवाला यांची पोस्ट आपल्या समोर ठेवलेली आहे आणि यामध्ये त्यांनी असं क्लिअरली म्हणलेलं आहे, बाय मे 2020 Saturn will move away from the horoscope of world, so corona problem will surely finish. ओके, म्हणजे मे 2020 मध्ये कोरोना प्रॉब्लेम संपायला हवा असं जगप्रसिद्ध सो कॉल्ड जगप्रसिद्ध ज्योतिषांनी असं म्हटलं की कोरोना प्रॉब्लेम संपणार कधी? मे 2020. आपल्याला अर्थात ही दुःखद बातमी आहे, पण दुःखद बातमी अशी आहे की त्याच मे महिन्यात त्याच बेजान दारूवाला यांचं 28 मेला निधन झालं आणि तेच करोनानेच निधन झालं, राईट? करोनासाठीच त्यांना अहमदाबाद हॉस्पिटलला ऍडमिट केलं होतं आणि त्यांचं निधन झालं. अर्थात ही बातमी तुम्हाला पुढे दिसते की हे लक्षात घ्या की आपल्याला या ज्योतिषांना हे सुद्धा सांगता आलं नाही की कोरोना कधी येणार, कसा येणार आणि त्याचा पुढे काय परिणाम होणार आणि तो संपतोय असं म्हणता अजूनही तो आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मुळातच आपण हे लक्षात ठेवूया की 2019च्या दिवाळीनंतर अनेक कुटुंबांना, अनेक नवविवाहितांना ज्यांना विवाह करायचे होते अशा लोकांना यांनी क्लिअरली असं सांगितलं होतं की हा पर्टिक्युलर जर तुम्ही काय म्हणतात त्याला दिवस घेतला तर मुहूर्त चांगला आहे, या दिवशी तुम्ही लग्न करा असं त्यांनी सांगितलं आणि त्या दिवशी लग्न करा असं सांगितल्यानंतर त्यांनी ते काय म्हणतात त्याला हॉल बुक केले आणि सगळा खर्च केला आणि कोरोना सुरू झाला. 2020ला मार्च मध्ये आपल्याला माहितीये लॉकडाऊन सुरू झालं. अर्थात 2019च्या शेवटी ज्यांनी कुंडल्या दाखवून हे सगळं मुहूर्त काढून ज्यांनी स्वतःचे संसार थाटले, ओके, त्या लोकांचे काय हाल झाले हे आपण सगळ्यांनी पाहिलेले आहे आणि हे सगळं कुंडल्या पाहून झालेले आहे. ओके, त्याबाबत कोणताही ज्योतिषी अजूनही एक ठाम भूमिका घेताना का दिसत नाही हाही प्रश्न तेवढाच महत्वाचा आहे की ज्योतिषांनी त्याबाबत आपली ठाम भूमिका घ्यायला पाहिजे की त्यावेळेस कोरोना संदर्भात जे काही त्यांनी सांगितलं किंवा सांगता आलं नाही त्यांना किंवा जे मुहूर्त त्यांनी सांगितले ते मुहूर्त चुकीचे ठरले. हे का चुकीचे ठरले? मग जेवढे ज्योतिषी किंवा जेवढे मुहूर्त सांगणारे लोक होते, कुंडली पाहणारे लोक होते, ते सगळे चुकीचे होते का? हे सगळं आपल्याला ज्योतिषांकडनं एक्सप्लेनेशन कुठेही दिलं जाताना आपल्याला आढळत नाही. मला असं म्हणायचंय की आपण स्टँड घेताना मात्र हा स्टँड घेतला पाहिजे की जे चुकलंय किंवा जे चुकत गेलंय त्याच्यावर तुम्ही काय इम्प्रुव्हमेंट केली. मुळातच विज्ञान हे आपल्या चुकांमधनं शिकत जातं. ओके, मुळात विज्ञान हे आपल्या चुकांमधनं शिकत जातं आणि त्या आपल्या चुका अर्थात त्या चुका नसतातच, ती पुढची पायरी असते, पुढच्या पायरीवर जाणं असतं आणि पुढच्या पायरीवर जाताना कधी कधी विज्ञानही खाली घसरतं आणि खाली येऊन पुन्हा विज्ञानाला पुढे भरारी घ्यावी लागते आणि ते प्रत्येक शाखेला तशी भरारी घ्यावी लागते. आपण हा विचार केला पाहिजे की ज्योतिषांनी अशी भरारी कधी घेतलीये का आणि ती घेतली नसेल तर त्यांनी आपल्याला त्यासाठी काय आपण त्यांना मदत करू शकतो, पण त्यांनी तसा स्टँड घ्यावा. त्याच्या अगोदरच त्यांनी असं म्हणू नये की आम्ही हे आता अभ्यासक्रमात आणत आहे, अभ्यासक्रमात आणल्यानंतर आम्ही मुलं शिकतील आणि मग आम्ही मुलांना ते शिकवल्यानंतर त्याचा अभ्यास करू. तुम्ही अभ्यास करायलाच आम्हाला नाही म्हणताय. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ज्योतिषाच्या अभ्यासाला विरोध केलेला नाही, या अभ्यासक्रमाला विरोध केलेला आहे. अभ्यास तर तुम्ही कोणत्याही शाखेचा करू शकता. ओके, अभ्यास कोणत्याही शाखेचा करू शकता. आपण विरोध अभ्यासक्रमाला केलेला आहे हे आपण नीट लक्षात ठेवूया. ओके, मला वाटतं आय एम सॉरी पण कम्प्युटरला सारखे प्रॉब्लेम येत आहेत मला, त्यामुळे मी पुढची पीपीटी नाही करू शकत कारण मी त्या
आउट झालोय. झूमला पण प्रॉब्लेम आहे. माझ्याकडे या पीपीटी बाबत पीडीएफ तयार केलेली आहे. ती पीडीएफ मी शेअर करू शकेन आपल्या ठाणे शाखेतर्फे, आणि आपल्याला जर कोणाला हवी असेल ती पीडीएफ तर ती नक्की मी देऊ शकेन. पीपीटी पण हवी असेल तर मेल करू शकू आपण. ओके, कारण पीपीटी जरा मोठी आहे त्यामुळे ती मेल करावी लागेल. आपण प्रश्नोत्तरांकडे जायला हरकत नाही. शेवटी माझ्याकडे डॉक्टर जयंत नारळीकरांचं एक वाक्य होतं, आणि ते वाक्यच असं आहे. जेव्हा डॉक्टर जयंत नारळीकर जेव्हा जगभर आणि अनेक प्रश्न विचारतात तेव्हा त्यांना बऱ्याचदा एक प्रश्न बऱ्याचदा येतो, आणि तो म्हणजे की आपल्यावर ग्रहां नारळीकरांचं वाक्य आहे की ग्रहांचा परिणाम होतो का, हे विचारल्यानंतर मला आश्चर्य वाटतं आणि शिवाय मला खेदही होतो. आश्चर्य यासाठी वाटतं की 21व्या शतकातला शिकलेला माणूस असा प्रश्न विचारतोय की ग्रहांचा आपल्यावर परिणाम होतो का, आणि खेद यासाठी वाटतो त्यांना की बऱ्याचदा असा प्रश्न विचारणारी व्यक्ती ही बऱ्याचदा भारतीय असते. ते म्हणतात की मला हे खेद वाटतो याचा की अनेकदा ही व्यक्ती भारतीय असते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की डॉक्टर जयंत नारळीकरांचं आपल्याला माहिती आहे की या क्षेत्रामध्ये खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन आहे, आणि या कॉन्ट्रीब्युशनच्या साह्याने आपण समाजामध्ये मुलांमध्ये एक वेगळ्या प्रकारची मांडणी नेली पाहिजे. आणि ती मांडणी करता करता माझ्याकडे इव्हन आता एक जर मी आय डोंट नो, मी बहुतेक साइन्ड इन नाहीये. ओके, ठीक आहे. काही मुद्दे मी मुद्दाम घेतलेले नाहीयेत, काही अवघड मुद्दे आहेत ते मुद्दाम घेतलेले नाहीयेत, कारण ते टेक्निकल आहेत, आणि ते टेक्निकल मुद्दे घेणं थोडंसं आपल्याला वेळखाऊ झालं असतं म्हणून. पण माझ्याकडे काही मुद्द्या होत्या, काही बातम्या होत्या, ज्या बातम्या असं म्हणतात, सरळ माझ्या समोर आता ती बातमी दिसते, ती बातमी असं म्हणते की नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ शकणार नाहीत. ही 4/4/2014 ची बातमी आहे. ओके, आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर नवं सरकार येईल असं भाकीत एका ज्योतिषाने वर्तवलेलं माझ्याकडे आहे. ती बातमी आहे, लोकमतची बातमी आहे, 4/4/2014 ची. आणि या बातमीमध्ये क्लिअरली म्हटलेलं आहे की नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होऊ शकणार नाहीत, आणि काँग्रेसचं शासन पुन्हा येईल. ओके, आणि आपल्याला माहितीये काय झाले 2014ला माननीय पंतप्रधान मोदी साहेबांचं शासन आलं, आणि पुढे हे पूर्ण काय म्हणतात त्याला सरकार बदललं. अर्थात अशा बातम्या आहेत किंवा ज्योतिषांच्या घरी चोरी झाल्याच्या बातम्या आहेत. तर या ज्या बातम्या आहेत या बातम्यांच्या आधारे हेच लक्षात येतं की आपण ज्योतिषी स्वतःच्या घरातलं सुद्धा बाकीत सांगू शकलेले नाहीयेत, आणि त्यांना या हे भाकीत सांगताना दुसऱ्यांचे तिथे सांगताना मात्र त्यांनी पैसे घेऊन अनेक म्हणतो की आपण ज्योतिषांना नेहमी असा प्रश्न विचारतो, म्हणजे मी स्वतः हा प्रश्न विचारतो की तुमच्या घरचे नोकर नाहीयेत ग्रह. उदाहरणार्थ माझ्या जर एखाद्या ओळखीच्या माणसाचा जर मंगळ वक्री झाला असेल तर तो जर एखाद्या ज्योतिषाकडे गेला तर तो 25,000 रुपये सांगतो, राईट. मग तो दुसऱ्या ज्योतिषाकडे जातो, तो 15,000 सांगतो. तिसऱ्या ज्योतिषाकडे जातो, तो 5,000 काम करून घेतो. म्हणजे भाव कमी करण्यासाठी एक जण 25,000 सांगतो, दुसरा 5,000 काम करतो. म्हणजे मंगळ हा त्यांच्या घरी भांडी घासायला येतो का काय, अशी शंका यावी, अशी ही त्यांची सरळ वृत्ती असते, आपल्याला दिसते. म्हणजे यामागे फक्त आर्थिक गणितच जास्त महत्वाचे आहे. ओके, कधीतरी एखादी गोष्ट खरी ठरली तर ती फक्त संख्याशास्त्रीय दृष्टिकोनातून काय म्हणतात त्याला आपण एक तुक्का लागला असं जे सर्वसामान्य माणसं भाषेत म्हणतात की आपण एक अंदाज केला आणि तो अंदाज खरा ठरला. तो अंदाज तर तुमचा आमचा पण खरा ठरतो. छापके काठ आपण जेव्हा करतो तेव्हा आपला कधीतरी अंदाज खरा ठरतो, कधीतरी अंदाज खोटा ठरतो. लहानपणी आपण हाच खेळ कोंबडा कोंबडी करवंदाच्या साठी कोंबडा कोंबडी असा खेळ खेळलेला आहे. त्यावेळेस सुद्धा कधी कधी आपण जिंकलोय, कधी कधी आपण हारलेलो आहे. सो हे जे अंदाज मला वाटतं आपण गडकरी सरांकडे जाऊया. काही प्रश्न असतील तर ते प्रश्न नक्की घेऊया. नमस्कार पारखे सर. नमस्कार पारखे सर. हा नमस्कार. आजचा इथे भाषण संपत आलेलं आहे. यानंतर प्रश्नोत्तराचा कार्यक्रम होईल, त्यानंतर आभार प्रदर्शन होईल. परंतु तत्पूर्वी मी काही सूचना पुन्हा एकदा देतोय.
आपल्या या चर्चासत्राचा शेवटचा टप्पा रविवारी होणार आहे 1 ऑगस्टला. पुन्हा एकदा मी मगाशी सांगितलं तेच पुन्हा एकदा सांगतोय. खगोलशास्त्र व ज्योतिष यांचा काही संबंध आहे का या विषयाची 2 वक्ते भाषण करणार आहेत, अरविंद गुप्ता आणि आशिष महाबळ. पुन्हा एकदा सूचना करतो, लक्षात घ्या वेळ रविवारी सकाळी 11ची आहे. वेळेत कुणाचा गोंधळ होऊ शकेल म्हणून मुद्दाम सांगतोय. त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं जे वार्तापत्र निघतं त्याचं वर्गणीदार व्हावं अशी मी पुन्हा एकदा सर्व उपस्थितांना विनंती करत आहे. हा गट नाही, ही एक चळवळ आहे, ही एक विचारांची चळवळ आहे. तर वार्तापत्राचं सभासदत्व होऊन या चळवळीत सामील व्हा अशी मी तुम्हाला विनंती करते. पारखे सरांचं भाषण अतिशय चांगलं आणि प्रभावी झालं. निवेदकांना विशेषण वापरताना थोडं जपून वापरावं, विशेषणांची उधळण करू नये असं सांगितलं जातं, असं संकेतही आहे. तो संकेत मी पाळणारही आहे. तरी सुद्धा मुद्दाम सांगावं असं वाटतं की ह्या संध्याकाळी विचारांनी थोडस श्रीमंत झाल्यासारखं वाटतंय. यानंतर आमचा तरुण कार्यकर्ता संकल्प गोळा झालेल्या प्रश्न विचारेल पारखे सरांना, त्याची आपण उत्तर मिळवू. त्यानंतर मग आभार प्रदर्शन होईल आणि कार्यक्रम संपेल. धन्यवाद. मी संकल्पकडे देत आहे. संकल्प गायकवाड. नमस्कार साथी. पारखे सरांचं खूप उत्तम आणि सर्वांना समजेल अशा सोप्या आणि सरळ भाषेमध्ये व्याख्यान झालं आणि त्या व्याख्यान इतकं सुंदर होतं की मला वाटत नाही की बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न असतील, पण तरीही काही प्रश्न आहेत आणि त्याचे सुद्धा पारखे सर समर्पकपणे उत्तर देतील याची मला खात्री आहे. तर पहिला प्रश्न असा आहे की वारांचा समावेश कोणत्या ग्रंथात आणि कोणत्या साली झाला होता, त्याबद्दल काही सांगू शकाल का पारखे सर? ओके. अगदी चांगला प्रश्न आहे खरं तर. आपलं जे पंचांग आहे त्याच्यात 5 जी अंग आहेत, त्या 5 अंगांमध्ये एक अंग वार हे मानलं जातं. परंतु आपण हे लक्षात ठेवूया की वार ही संकल्पना ही जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, आता जो जुलै महिना आहे, जुलियस सीझरच्या नावाने आलेला जुलै महिना आहे किंवा पुढचा ऑगस्टसच्या नावाने आलेला ऑगस्ट महिना आहे. ऑक्टोबर म्हणजे सप्टेंबर म्हणजे 7वा महिना, ऑक्टोबर म्हणजे 8वा महिना, नोव्हेंबर म्हणजे 9वा महिना आणि डिसेंबर म्हणजे 10वा महिना. ही जी महिन्यांची साखळी आहे, या साखळी बरोबर वार ही संकल्पना भारतात आलेली आहे. वार ही संकल्पना मुळात भारतातली नाही. याची अनेक याचं विवेचन फार मोठं होईल. कॅलेंडरचा जर ओरिजिन आपण पाहिला तर आपल्याला असं लक्षात येतं की भारतीय कॅलेंडर, ज्याला आपण आज पंचांग असं म्हणतो, हे भारतीय कॅलेंडर हे चंद्रावर आधारित आहे आणि चंद्रावर आधारितलं जे कॅलेंडर आहे त्यात एका महिन्यात 2 भाग आहेत. एक आहे कृष्ण पक्ष, दुसरा आहे शुक्ल पक्ष आणि त्यामध्ये 15-15 दिवसांचे ते भाग आहेत. त्यामुळे वार ही संकल्पना किंवा इकडे आलेली आहे. असं म्हटलं जातं की साधारणपणे सिकंदराच्या स्वारी झाली त्यावेळेस हे ज्ञान आपल्याकडे आलं, राईट. पण त्याचा इव्हन अगदी म्हणजे 4थ्या शतकाच्या शेवटी आलेला जो आर्यभट्ट आहे, त्या आर्यभट्टीय या ग्रंथात सुद्धा वारांचा किंवा राशींचा उल्लेख नाही. म्हणजे त्या काळापर्यंत राशी आणि वारांना आपण महत्व कुठेही दिलेलं आढळत नाही. वार आणि राशी या संकल्पना महत्वाच्या त्यानंतर ठरल्या, म्हणजे साधारणपणे 1500 वर्षांपूर्वीच त्या आल्या. ओके. आणि त्याचा कुठेही असा प्रॉमिनंटली उल्लेख आपल्या कोणत्याही ग्रंथात पूर्वीच्या, ज्याला आपण वेदांग ज्योतिष वगैरे हे म्हणतो, वेदांग ज्योतिषचं तर मी आपल्याला अगदी म्हणजे आवर्जून सांगेन की आपल्याला मिळालं तर हे पुस्तक नक्की वाचा. मोहन आपटेंचं त्यामध्ये क्लिअरली म्हटलेलं आहे की वेदांच्या काळामध्ये फक्त नक्षत्र आणि तिथी हेच होतं. इव्हन ग्रहांची गणित सुद्धा नव्हती. वेदांग ज्योतिषामध्ये म्हटलंय. वेदांग ज्योतिषाचा कालावधी इसवी सन पूर्व 1500 आहे, म्हणजे 14 शतक आधीचा आहे. इसवी सन पूर्वीचा 14वं शतक आहे. म्हणजे आपण हे लक्षात घेऊया की वार आणि राशी या संकल्पना ह्या नंतर आलेल्या आहेत. मुळातच राशी ही संकल्पना डेव्हलप झाली तेव्हा 13 राशी होत्या, त्यानंतर ज्योतिषांनी 12 केल्या आणि आता 12 राशी आपण मानतो. आपण ज्या राशी आणि वार ही संकल्पना पाश्चिमात्यांकडनं आपण बॉरो केलेली आहे आणि त्याच संकल्पनांच्या आधारावर आज आपलं कॅलेंडर आहे, जे इंग्रजी कॅलेंडर आहे. वी आर टॉकिंग अबाउट इंग्लिश कॅलेंडर, दॅट वी कॉल इट ॲज ग्रेगोरियन कॅलेंडर. ओके. मला वाटतं उत्तर मिळालं. हा बोला. दुसरा प्रश्न असा आहे. संकल्प माईक बंद कर एक. हो.
दुसरा प्रश्न असा आहे सर की ज्योतिषांची वेशभूषा केसरीच का असते, दुसरा कलर का नसतो, असा त्यांचा एक प्रश्न आलेला आहे. त्याबद्दल काय सांगू शकाल का? नाही, प्रश्न ऐकायला आला नीट. चॅट मध्ये आहे का प्रश्न? संकल्प पुन्हा एकदा प्रश्न विचारतोच. त्यांचा प्रश्न असा आहे की ज्योतिषांची वेशभूषा ही केसरी रंगाचीच का असते? केशरी रंगाचीच का असते? आता केशरी रंग किंवा भगवा रंग हा याच्या बाबतही अनेक मतप्रवाह आहेत. पण असं काही रंगावरून काही ते ठरत नाही. खरं तर अनेक ज्योतिषांची वेशभूषा ही वाईट पण असते. आपण साऊथकडे गेलात तर त्यांची वेशभूषा ही वाईट असते, त्यामुळे केशरीच असते असं नाहीये. ज्योतिषी तुम्ही कोणत्या भागातले पाहता त्याच्यानुसार ते असतं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की स्वतःची, तुम्ही जर एका प्रोफेशनचे असाल किंवा एका धर्माचे असाल किंवा एका काय म्हणतात त्याला, ग्रुपचे असाल, तर तुमची एक आयडेंटिटी मेंटेन करण्यासाठी तुम्ही त्या गोष्टी करत असता. हा समाजाचा, अनेक समाजांचा तो एक, कोणी वेगळ्या प्रकारची टोपी घालतं, कोणी काय म्हणतात त्याला, शेंडी ठेवतं, कोणी. हे लक्षात ठेवा की हा आयडेंटिटी क्रायसिसचा भाग आहे. त्याच्यामुळे ड्रेसचा रंग म्हणजे त्यांनी घातलेल्या कपनीचा रंग आणि ज्योतिषाचा तसा काही संबंध नाहीये. ज्योतिष ग्रहांची दिशा बदलतो म्हणजे नेमकं काय करतो, हा एक प्रश्न आहे. हा हा चांगला प्रश्न आहे, हा अगदी चांगला प्रश्न आहे. लक्षात ठेवा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ज्योतिषी किंवा कोणीही जगामध्ये कोणीही ग्रहांची दिशा बदलू शकत नाही. ग्रह हे स्वतःच्या दिशेने जातात. ते त्यांची एक ठराविक दिशा ठरलेली आहे, ती ठराविक कक्षा ठरलेली आहे आणि तिथून ते फिरणार. तुम्ही इथनं कितीही मंत्रोच्चार करा, तुम्ही काहीही करा, राईट, कोणत्याही ग्रहाची दिशा कोणीही बदलू शकत नाही. अगदी सूर्य सुद्धा बदलू शकत नाही, कारण ते एका भौतिक ह्याने बांधलेले आहेत, भौतिक नियमाने बांधलेले आहेत. आता ग्रहांची दिशा बदलतो म्हणजे काय, की हे सायकोलॉजिकल आहे, की एखादी घटना तुमच्या आयुष्यात वाईट घडली आणि तुम्ही जर ज्योतिषाकडे गेलात तर ते असं सांगतात की बाबा मी असं हे उपचार केलेले आहेत, त्यामुळे आता ते संकट टळेल. अर्थात मुळातच आज जर ग्रह एका राशीत आहे आणि तो जर 2 वर्षांनी दुसऱ्या राशीत गेला, म्हणजे उदाहरणार्थ गुरु साधारणपणे दरवर्षी एक रास बदलतो, राईट, तर तो दुसऱ्या राशीत जातो, पुढच्या वर्षी तो दुसऱ्या राशीत जाईल. म्हणजे तो त्या राशीत गेला म्हटल्यावर तुमच्या आयुष्यातनं, तो तुमच्या आयुष्यातली जी तुमची रास आहे त्याच्यातनं तो बाहेर गेला असं म्हणून तुम्हाला तो रिलीफ दिला जातो. पण तो त्याच्या मार्गाने जात असतो. फक्त त्याच्या मार्गाचा तुमच्या जीवनावर काहीतरी परिणाम होतो असं भासवून तुमच्याकडनं फक्त भीतीपोटी पैसे उकळले जातात. पैसे हे फक्त भीती दाखवली तरच उकळता येऊ शकतात. सगळा आनंदी आनंद असेल तर पैसे उकळता येऊ शकत नाही. डॉक्टरकडे आजारी असलो तरच जातो. कधीतरी डॉक्टर मला तुम्हाला भेटावंसं वाटलंय म्हणून आपण कधी जात नाही. आनंदी असलो तर जात नाही. म्हणजे ज्योतिषाकडे जाणारे लोक हे कुठेतरी काहीतरी त्रास झालेला आहे म्हणूनच गेलेले असतात आणि त्या त्रासाचा भीतीमध्ये रूपांतर करून त्यातनं तो पैसा उकळला जातो. ग्रहांची दिशा कोणीही बदलू शकत नाही, कोणालाही बदलता येत नाही. हे सगळं सायकोलॉजीचे खेळ आहेत. म्हणजे तुमचे मानसिक तुम्हाला सांगितलं जातं की असं घडतं तसं घडतं आणि त्यानुसार ते फक्त तुमच्याकडनं तुम्हाला तसं भासवून पैसे घेतले जातात. सुनील जाधवना काहीतरी विचारायचंय. पुढचा प्रश्न असा आहे की ज्योतिष हे नेमकं कधीपासून सुरू झालं? म्हणजे बरेच ज्योतिष असं सांगतात की आमची पूर्वीपासूनची परंपरा आहे, तर नेमकं ज्योतिष कधीपासून सुरू झालं त्याबद्दल काय सांगू शकता? मुळातच आहे ना, खरं एक लक्षात घ्या की ज्योतिष म्हणजे काय याचा विचार केला ना तर ज्योतिष ग्रीकांमध्ये पण ही पद्धत होती, आपल्याकडेही ती पद्धत होती. मुळातच ज्योतिषची सुरुवात, ज्योतिष म्हणजे काय तर काहीतरी भविष्याबद्दल सांगणं. ही सुरुवात कशासाठी झाली तर शेतीसाठी झाली खरं तर, की अमुक ठिकाणी सूर्य आला किंवा अमुक तारे आकाशात दिसायला लागले की पावसाळा सुरू होतो, आपण पेरणी सुरू करायला पाहिजे, राईट. ह्या ज्या काही घटना आहेत या घटनांचा सुरुवात त्याने झाली. ओके, मग ती ग्रीकांकडे पण असेल आणि आपल्याकडे पण असेल. त्याला साधारणपणे 4000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. म्हणजे आपल्या ऋग्वेदामध्ये पण असे उल्लेख आहेत की ते या नक्षत्रावर अशी पेरणी करा किंवा काय वगैरे, हे शेती संदर्भात आहे.
त्यात इतर वेदांमध्ये जे उल्लेख आहेत ते असे आहेत की अशा ठिकाणी चंद्र असेल तर असा यज्ञ करा. या दोनच गोष्टींसाठी नक्षत्रांचा आणि याचा वापर आहे. ग्रीकांमध्ये पण ज्योतिष म्हणजे खगोलीय पिंडांचा किंवा खगोलीय परिस्थितीचा वापर हा शेती कधी सुरू करायची किंवा नाईल नदीला पूर कधी येईल अशा अर्थाने ते सगळे उल्लेख होते. हळूहळू काय झालं की मी समजा ज्योतिष सांगतोय की अशा महिन्यामध्ये पाऊस येईल, तुम्ही जरा शेती सुरू करा. मग शेतकऱ्यांना किंवा त्या लोकांना असं वाटायला लागलं की हा माणूस सांगतो ते बरोबर आहे. मग ते राजा आणि ह्यांच्यापर्यंत ज्योतिषी पोहोचलं. ज्योतिष सर्वसामान्यांसाठी साधारणपणे कधीही नव्हतं. ते राजे रजवाड्यांसाठी होतं, सरदारांसाठी होतं. त्याच्यानंतर ते सर्वसामान्यांपर्यंत तर आत्ता पोहोचलंय. पण पाहिलं तर कारण काय माणसाला जेव्हा उद्या मला शिकार मिळेल की नाही, म्हणजे ज्यावेळेस आदिवासी माणूस अवस्थेत आपण होतो तेव्हा त्याला ही चिंता होतीच ना, उद्या मला शिकार मिळेल की नाही, राईट? किंवा उद्या मला एखादं माझ्यावर हे तर संकट तर नाही येणार. ह्या ज्या काही त्याला 4-4.5 वर्षांचा इतिहास नक्की आहे. आणखीन एक प्रश्न आहे सर. राहू केतूवर सध्या खूप जास्त प्रश्न येत आहेत. तर प्रश्न असा आहे की कुंडली मांडताना नेमका ज्योतिषी कोणत्या गोष्टीचा आधार घेतात आणि त्यामध्ये राहू केतूची भूमिका काय असते किंवा राहू केतू अस्तित्वात नसताना सुद्धा त्यांचं गणित कसं काय मांडतात, असा एक प्रश्न. गुड. म्हणजे एक लक्षात घ्या की आम्हीच एक इथे यशस्वी झालो. आम्ही असं म्हणायला हरकत नाही की आमचं परवाचं व्याख्यान आणि आजचं व्याख्यान एका गोष्टीकडे आपण आलोय की किमान आपण हे मान्य करायला सुरुवात केली की राहू आणि केतू हे काल्पनिक आहेत. ओके, कारण राहू आणि केतू हे चंद्राला गिळणारे आणि सूर्याला गिळणारे राक्षस आहेत असं जे आपल्याला भासवलं जातं, राईट? ती जी कथा आहे ती कथा म्हणून हे मान्य आहे. पण प्रत्यक्षात राहू आणि केतू हे या काल्पनिक बिंदूचा तुमच्यावर आणि माझ्यावर काडीचाही प्रभाव पडत नाही. ओके, मुळातच कोणत्याही ग्रहाचा सुद्धा आपल्यावर काहीही प्रभाव पडत नाही. मग ते कसा फायदा घेतात? तर मी तुम्हाला नेहमी सांगतोय, म्हणजे माझ्या पूर्ण व्याख्यानामध्ये आणि मी महाराष्ट्रभर हेच सांगतो की ते आपल्या सायकोलॉजीचा वापर करतात. म्हणजे आपण जर पिचलेलो असू, आपण जर त्रासलेलो असू, आपल्याला जर प्रॉब्लेम्स असतील आणि आपल्या प्रॉब्लेम्स मध्ये काय मार्ग काढावा हे आपल्याला नीट सुचत नसेल, तर अशा वेळेस आपण अशा गोष्टींचा आधार घेतो. आणि अशा गोष्टींचा आधार घेताना ते लोक फक्त एवढंच सांगत जातात. पण लक्षात ठेवा, ते नेहमी 6 महिने, 1 वर्ष, 3 महिने, 12 सोमवार करा. म्हणजे 12 सोमवार म्हणजे काय हो? 16 सोमवार म्हणजे काय? म्हणजे 4 महिने झाले ना. 16 सोमवार म्हणजे एका महिन्यात 4 सोमवार आहेत, राईट? 4 चोक 16, 4 महिने झाले. 4 महिन्यामध्ये तुमचं मन शांत झालेलं असतं एकतर, तुम्ही ते ऍक्सेप्ट केलेलं असतं हा प्रॉब्लेम आहे म्हणून, किंवा 4 महिन्यामध्ये तुमची समस्या कशी सोडवायची हे तुमच्याकडे उत्तर आलेलं असतं. कोणीतरी तुम्हाला ते उत्तर दिलेलं असतं. तुम्हाला असं वाटतं की अरे ज्योतिषाने सांगितलं होतं माझा प्रश्न सुटणार. काळ हे प्रत्येक गोष्टीवर औषध आहे हे आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहे. आणि ते फक्त तुम्हाला मानसिक दृष्ट्या काळ ते मागतात, फक्त ते सांगत नाहीत काळ. ओके, ते सांगत नाहीत काळ हे औषध. ते काय सांगतात? 16 सोमवार करा, एवढे मंगळवार करा, एवढे शनिवार करा, राईट? हे लक्षात घ्या की काळ हे त्याच्यावर उपाय असतो. प्रत्येक समस्या ही विसरायला म्हणा किंवा सुटायला म्हणा, ती काळ हीच समस्या असते आणि ते त्या काळाचा उपयोग करतात, बाकी कशाचाही नाही. आणि ते सांगताना मात्र ग्रह किंवा आपल्याला समजत नाही अशा भाषेत सांगतात. आणि मग त्याच्याच आधारे त्यांना मग पैसे किती घ्यायचे हे ठरवता येऊ शकतं. राहू केतूचा आपल्यावर काहीही प्रभाव पडत नाही. राहू केतू हे काल्पनिक बिंदू आहेत आणि राहू केतूचा काय, कोणत्याच ग्रहाचा आपल्यावर प्रभाव पाडणारा एकमेव ग्रह आहे. ओके, आणि एकमेव तारा आहे. मी नेहमी हा प्रश्न विचारतो आणि लोक मला सांगतात आपल्यावर प्रभाव पाडणारा एकमेव ग्रह खूप स्ट्रॉंग आहे आणि तो म्हणजे शनी. मी नेहमी लोकांना हा प्रश्न विचारतो की आपण जन्म पृथ्वीवर घेतो, आपण शिक्षण पृथ्वीवर घेतो, लग्न पृथ्वीवर करतो, प्रेम पृथ्वीवर करतो, मुलं पृथ्वीवर होतात, प्रॉपर्टी पृथ्वीवर करतो, मरतो पण पृथ्वीवर आणि प्रभाव शनी पाडतो. ओके, मुळातच आपल्यावर प्रभाव पाडणारा एकमेव ग्रह आहे तो म्हणजे शनी. तो म्हणजे आपली पृथ्वी, राईट? शनी, मंगळ, गुरु हे आपापल्या मार्गाने फिरत असतात, त्यांचा आपल्यावर काहीही प्रभाव पडत नाही. हे लक्षात ठेवूया आपण. मंगळ इव्हन सूर्याचा एकच तारा आहे तो म्हणजे सूर्य. तो खूप तप्त झाला म्हणजे तो मे महिन्यामध्ये आपल्याला गरम होतं आणि इतर वेळेस आपल्याला थंडी वाजते. हे जे आहे हे पृथ्वीच्या ऍक्सियल टिल्टमुळे ते झालेलं आहे, हेही आपल्याला आता माहिती आहे. त्याच्यामुळे
सूर्याचा आपल्यावर प्रभाव पडतो हे मान्य करू शकतो, पण तो तुमच्यावर आणि माझ्यावर सारखाच पडतो. तुम्हाला गरम झालं तर मलाही गरमच होणार, तुम्हाला तप्त वाटायला लागलं तर मलाही तप्तच वाटणार. तुमच्यावर वेगळा आणि माझ्यावर वेगळा असा प्रभाव पडत नाही. तर आणखीन एक महत्वाचा प्रश्न असा आहे की हा. ज्योतिष हे ज्योतिष गोष्टीला धर्माशी जोडतात. तर ही बरोबर कोंडी आहे. नेमकी कशी फोडता येईल आपल्याला? कारण की अगदी छान प्रश्न आहे. मी मगाशी माझ्या विवेचनामध्ये तेच सांगितलं की ते बऱ्याचदा काय करतात की त्याचा धर्माशी जोडतात आणि धर्माशी किंवा परंपरांशी जोडून ते लोक मग आपल्याला गप्प करायचा प्रयत्न करतात, कारण मग तो सेन्सिटिव्ह इश्यू होतो. राईट? म्हणजे त्यांना उत्तर देता आली नाही की ते सेन्सिटिव्ह इश्यूकडे जातात. उदाहरणार्थ, मग तुम्ही ज्योतिषाचा अभ्यास केलाय का? राईट? म्हणजे मला जर मोबाईल बघायचा असेल तर मोबाईल कसा बनवतो याचा अभ्यास करायची गरज नाहीये खरं तर. राईट? पण मग मी मोबाईल वापरतो म्हणजे काय, मी मोबाईल कसा बनतो ह्याचा अभ्यास करतो का प्रत्येक माणूस? नाही ना. तसंच तुम्ही ज्योतिष आहे की नाही हे सांगा, ज्योतिष हे विज्ञान आहे की नाही सांगायला तुम्हाला विज्ञान म्हणजे काय हे कळलं बास झालं. मग त्याच्यात कोणताही अगदी म्हणजे शेती हे विज्ञान आहे की नाही इथपासून तर ज्योतिष हे विज्ञान आहे की नाही हे सगळं तुम्ही त्या विज्ञानाचे निकष लावून ठरवू शकता. मुळातच हे तुम्हाला वेगवेगळ्या मार्गाने फसवायचा प्रयत्न करतात. ते एकतर धर्माचा आधार घेतात किंवा आपल्या महापुरुषांचा आधार घेतात आणि त्यांच्या नावाने आपल्याला गप्प करायचा प्रयत्न करतात. ही कोंडी फोडायचा मार्ग हा एकमेव आहे की प्रबोधन. लोकांनी स्वतःवर विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे, आपल्या विज्ञानावर विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे, विज्ञानाचा आधार घ्यायचा, विज्ञानाचा मोबाईल वापरायचा आणि प्रसार मात्र अज्ञानाचा करायचा, म्हणजे धर्माचा करायचा की 16 सोमवार आणि राईट, हे कुठेतरी आपणही कमी केलं पाहिजे. लोकांनी हे समजून घेतलं पाहिजे की आपण विज्ञानाचा जर मोबाईल वापरतोय तर त्या विज्ञानाचा मोबाईलचा शोध कोणी लावला, तो कसा लागला, तो भारतात का नाही लागला? मग आपल्या ज्योतिषांनी हे सांगावं की भारतात का शोध लागली नाहीत. हे याचं कारणच आहे की आपल्याकडे अवैज्ञानिक दृष्टिकोनाला जास्त महत्व दिलं जातं किंवा आध्यात्मिकतेला जास्त महत्व दिलं जातं. राईट? तेच महत्व वैज्ञानिकतेला नाही दिलं जात. मुळात त्यामुळे आपल्याकडे शास्त्रज्ञही कमी निर्माण झाले किंवा शास्त्रीय दृष्टिकोनही कमी झाला. म्हणजे कोणीतरी म्हणतं की माझ्या अंगाला भांडं चिटकतं का, तर मी लस घेतली. राईट? आणि मग आपल्या अनिष्ट लोकांनी जेव्हा व्हिडिओ धडाधड टाकायला सुरुवात केली तेव्हा ते कुठेतरी थांबलं. मुळातच आपण हा लक्षात घेतलं पाहिजे की हा विचारच ज्या माणसाच्या मनात आला की माझ्या अंगाला भांडं चिटकतं, राईट, कारण मी लस घेतली, हेच अवैज्ञानिकतेचं लक्षण आहे. त्याच्या मागचं कारण शोधण्याची जी परंपरा आहे ती जी सुरुवात आहे ती सुरुवात प्रत्येक माणसाने केली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण धाडस ठेवलं पाहिजे. म्हणजे आपण सगळ्यांनी भीती जी मनात आहे ती काढली पाहिजे. जे होणार आहे, आपण चांगलं केलं तर चांगलंच होणार आणि आपण वाईट केलं तर वाईटच होणार. पण आपण चांगलीच कामं करतोय म्हटल्यावर आपल्याला कोणाची भीती बाळगण्याची, देव हा आपला मित्राप्रमाणे असला पाहिजे. आपल्या संत ज्ञानेश्वर वगैरे यांनी काय म्हटलेले की देव हा मित्राप्रमाणे असला पाहिजे, की तो नाराज होता कामा नये. राईट? आपण त्याच्यावर नाराज व्हायला हक्काने झालं पाहिजे. का, तर मी काम करतोय, चांगलं काम करतोय, मला कोणाची भीती नाही, ह्या अँगलने आपण पुढे गेलं पाहिजे. आणि धर्म मध्ये आणला तर मात्र मग आपले बऱ्याच अंशी लोकांना असं वाटतं की हा धर्माचा भाग आहे, पण ज्योतिष हा धर्माचा भाग नाही. कारण ज्योतिष हे ग्रीकांचं पण आहे. राईट? ज्योतिष हे चीनमध्ये पण आहे. राईट? सगळीकडे ज्योतिष आहे. मग आपलं ज्योतिष तिकडे आहे का किंवा आपला धर्म तिकडे आहे का, हा विचार आपण करूया. जागतिक पातळीवर विचार केला तर हे लक्षात येतं की याचा धर्माशी तसा संबंध नाही. माणसाच्या पुढे काय घडेल या वृत्तीशी त्याचा संबंध आहे. ही जी त्याची जिज्ञासा आहे त्या जिज्ञासेशी त्याचा संबंध आहे, धर्माशी नाही. शेवटचे काही प्रश्न विचारतो कारण की आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. त्यामुळे एकदाच 4 प्रश्न विचारतो मी. प्रश्न असा आहे की राशीच्या रत्नाचं मानवाच्या शरीरावर काही परिणाम होतात का? सहसा मंगळ दोष असणाऱ्यांचा विवाह मंगळ दोष असणाऱ्या सोबतच का ठरवला जातो? आणि हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे की ज्योतिषांच्याकडून समजा काही म्हणजे तसं झालं नाही, तसं घडलं नाही तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करता येते का? आणि नागबळी विधी करतात त्याने काय इलाज होतात? असे प्रश्न आहेत सर. वेळ कमी आहे म्हणून एकदाच प्रश्न विचार. ओके. हे फार मोठे प्रश्न आहेत खरं तर आणि चांगले प्रश्न आहेत. समाजामध्ये वारंवार लोकांना
भेडसावणारे प्रश्न आहेत हे. याच्यामध्ये पहिलं तुम्हाला सांगतो की राशीरत्न जे आहे ते राशीरत्न वगैरे मी मगाशीच सांगितलं कोणतीही राशी तर म्हणजे ग्रह हे कोट्यावधी किलोमीटर अंतरावर आहेत राईट आणि राशी तर हजारो प्रकाश वर्ष अंतरावर आहेत शेकडो ते हजारो प्रकाश वर्ष अंतरावर आहेत त्याच्यामुळे त्यांचा आपल्यावर प्रभाव पडणं हे बिलकुल हे नाही संयुक्तिक नाही हे लक्षात घ्या की कोणत्याही ग्रहाचा कोणत्याही राशीचा राशीच्या ताऱ्यांचा आपल्यावर प्रभाव पडत नाही त्यामुळे तुम्ही राशीरत्न घातलं म्हणून मी यशस्वी होईल किंवा राशीरत्न घातलं म्हणून माझे प्रॉब्लेम मिटतील हे मानणं हीच मुळात अवैज्ञानिकता आहे हीच मुळात भीती आहे लक्षात ठेवा की मला प्रमोशन हवंय ही माझ्या मनातली भीती आहे की माझ्या कॉम्पिटिशन मध्ये मी उतरू शकेन की नाही राईट आणि मग त्या भीतीचं पर्यावसन होतं मग खडे घाला किंवा गंडेदोरे राईट ह्याच्यामध्ये होतं आपण आपल्या कर्तृत्वावर विश्वास ठेवूया आणि आपण आपलं कर्तृत्व सिद्ध करूनच पुढे जाऊया हे राशींचा रत्नाचा आपल्यावर काहीही प्रभाव पडत नाही आपण हे कायम मनात ठेवूया दुसरं मंगळदोष वगैरे काहीही नसतो ओके हे सगळे पैसे कमवण्याचे धंदे आहेत हे लक्षात ठेवा मंगळदोष हा फक्त भारतीयच्याच मुलींच्याच बरा मंगळदोष असतो जगामध्ये कुठेही मंगळदोष मानला जात नाही शनीची 7.5 मानली जात नाही राईट 700 कोटीपेक्षा जास्त जनता आहे जगामध्ये त्यातली फक्त भारतामध्ये जे 20-25 कोटी लोक आहेत जे कुंडली आणि हे सगळं मानतात बाकीच्या लोकांना तर हे काही माहितीही नाहीये म्हणजे 20-25 कोटी लोक जे हे मानतात त्यांच्याच मुला मुलींना मंगळदोष आणि हे प्रकार आहेत मंगळदोष वगैरे हे सगळं काल्पनिक आहे कुंडलीमध्ये तुम्हाला मंगळदोष आहे असं सांगितलं म्हणून राईट तुमची लग्न जर थांबवली जात असतील तर ते चुकीचं आहे मंगळदोष असा काही कोणत्याही ग्रहाचा आपल्यामध्ये दोष नसतो दोष असला तर तुमच्या आणि आमच्या विचारात असतो आपल्या वागण्यामध्ये असतो आपल्या अंडरस्टँडिंग मध्ये असतो ते आपण डेव्हलप करूया आणि काय म्हणतात त्याला विवेकी विचाराने साथी निवडूया जर विवेकी विचाराने साथी निवडलं तर पुढे आयुष्य समजून घ्यायला सोपं जातं आणि आपल्या जोडीदारालाही समजून घेणं सोपं जातं मुळातच मंगळदोष वगैरे असले कोणतेही दोष नसतात ओके हे लक्षात ठेवूया चुकलं तर कायदेशीर कारवाई आपल्याला आता तरी सध्या आपल्या भारतामध्ये असा काही कायदा नाहीये की ज्योतिषांनी काही चुकीचं सांगितलं तर कायदेशीर कारवाई करता येईल मुळातच ज्योतिषी कधीही चुकीचं सांगत नाहीत याचं कारण आहे ज्योतिषी फिरवाफिरवीची भाषा करतात मगाशी मी तुम्हाला सांगितलं की नियर फ्युचर म्हणजे तुम्हाला आता जवळच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला पैसे मिळणार आहेत दोन्ही राशीमध्ये असं सांगितलं होतं एरिस आणि टॉरस राईट का सांगितलं कारण आता मंथ एंड आहे उद्या परवा सगळ्यांचे पगार होणार आहे हे सांगणं सोपं आहे हो अशा फिरवाफिरवीच्या भाषा असतात बरं ते कसं आहे नियर किती पैसे मिळणार ते सांगत नाही ओके मग तुम्हाला तुमच्या मित्राने 100 रुपये दिले तरी तो तुमचा ऍडव्हान्टेज आहे तुम्ही म्हणणार अरे वा ज्योतिषाने मला सांगितलं बरं का आणि म्हणजे लक्षात ठेवा की ते किती आणि कधी याची उत्तरं ते देत नाहीत कुठेतरी काय म्हणतात त्याला जनरल म्हणजे आता लक्षात ठेवा मी शिक्षक आहे मी कॉलेजमध्ये शिकवतो आमच्या मुलांना आम्ही असाच आधार देतो अरे काय आहे तू 4 विषय केले 2च विषयात नापास झालाय करू शकतो तू आम्ही आहोत तुझ्या मागपाठी काही प्रॉब्लेम आला फक्त आम्हाला फोन कर असं सांगितलं की मुलं नव्या हिरिरीने अभ्यास करायला सुरुवात करतात आणि पास होतात इथं काही आम्ही काही जादू केली नाही किंवा आम्ही काही हे केलं नाही पण विद्यार्थी पास होतो याचा अर्थ काय की त्याला फक्त मानसिक आधार लागतो आणि हा जो मानसिक आधार आहे हा मानसिक आधार द्यायचं काम ते करतात असं ते सांगतात कारण आहे की एकदा त्या माणसाला असं वाटलं की त्या ज्योतिषाने सांगितलं म्हणून मला आता यश आलं तर तो त्याच्यावरच विश्वास ठेवायला लागतो म्हणून खर तर अनिसचा आणि इतर पुरोगामी संस्थांचा या ज्योतिषाला विरोध आहे कारण ज्योतिष हा माणसाला मानसिकदृष्ट्या करतो ओके आपण अवलंबी दृष्ट्या आपण सक्षम केलं पाहिजे आम्ही मुलाला असं सांगत नाही का तुम्ही तू बिंदास बस परीक्षेला तुला नाही आलं तरी तू लिही राईट असं नाहीये म्हणजे त्याला आपण अवलंबित्व वाढवलं आपण त्याला असं सांगतो की तू करू शकतो तसंच आपण सगळ्यांनी स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे आणि त्यातून अर्थात कायदेशीर कारवाई करण्याची आपल्याकडे कोणतीही तरतूद आता तरी नाहीये ती तरतूद व्हायला पाहिजे जर तुम्ही अभ्यास करताय आणि तुम्ही जर अभ्यास करून सांगताय तर आता मी तुम्हाला भारतातल्या प्रसिद्ध ज्योतिषाचं उदाहरण दिलेलं आहे ओके अशी अनेक उदाहरणं आहेत माझ्याकडे शेकड्याने उदाहरणं आहेत अशी की या प्रसिद्ध आणि असंही नाही का कुठेतरी गल्लीबोळातले प्रसिद्ध ज्योतिषांची अशी शेकड्याने उदाहरणं आहेत की ज्या उदाहरणांमध्ये तुम्हाला ते चुकल्याचं क्लिअरली लक्षात येतं बेजान दारोवालांचं उदाहरण त्यांनी दिलंच तुम्हाला
ओके. आणि नागबळी हा वेगळा प्रकार आहे. नागबळी हा सुद्धा तुमच्या कुंडलीतलाच हे काढून तुम्हाला नारायण नागबळी करायला लावला जातो. नारायण नागबळी केला आणि म्हणजे 99 वर आउट होतो सचिन तेंडुलकर, म्हणून तो नारायण नागबळी करायला गेला आणि त्यानंतर 2 वर्षात सचिन तेंडुलकरला क्रिकेटच सोडावं लागलं. हा इतिहास मात्र पुढचा सांगितला जात नाही. राईट. आपल्याला फक्त एवढंच सांगितलं जातं की सचिनने सुद्धा नारायण नागबळी केला. पण त्याच्यानंतर 2-2.5 वर्षामध्ये सचिनला रिटायरमेंट घ्यावी लागली. मुळातच त्याचं वय झालेलं होतं. तो त्या एका पर्टिक्युलर लेव्हलला पोहोचलेला होता. आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की नारायण नागबळी वगैरे हे फक्त आणि फक्त हे आत्ता आलेले प्रकार आहेत सगळे. पहिली गोष्ट म्हणजे ते आत्ता आलेले प्रकार आहेत. ओके. दुसरी गोष्ट, कारण काय आहे की आपली सगळ्यांची कॅपॅसिटी वाढली, पेइंग कॅपॅसिटी वाढली. आपली सगळ्यांची पेइंग कॅपॅसिटी वाढल्यानंतर मग तुमच्यासाठी या मार्गाने आणि त्या मार्गाने पैसा फक्त तुमचा खर्च होणं हे फार महत्वाचं आहे. तरच मी श्रीमंत होईन आणि म्हणून मग मी वेगवेगळे मार्ग काढतो. राईट. त्यातला हा एक मार्ग आहे नारायण नागबळी. राईट. हा एक मार्ग आहे. नारायण नागबळी वगैरे हे सगळे मनाचे खेळ आहेत. ओके. यातनं काहीही ते पूजा केल्यामुळे किंवा नागबळी दिल्यामुळे हे काहीही इनफॅक्ट आपण नागबळी वगैरे हे शब्द सुद्धा प्रयोग करता कामा नयेत. नाग आणि हे सगळे साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. आपण उलट त्यांच्या संरक्षणासाठी काम केलं पाहिजे. तर आपण बळी असे शब्द वापरून उलट त्या विशिष्ट जनावराविरुद्ध किंवा त्या पर्टिक्युलर प्रजातीविरुद्ध आपण मानसिकता तयार करतोय. हे असं वाटतं मला. आपण नारायण नागबळी किंवा नागबळी असे कोणतेही प्रकाराच्या मागे लागू नये. आपण स्वतःवर विश्वास ठेवावा. वास्तुदोष वगैरे हे सगळं काही नसतं. ग्रहांचे खडे वगैरे काहीही तुमच्यासाठी किंवा माझ्यासाठी करत नाहीत. हे खडे काही ग्रहांचे नसतात, पृथ्वीवरचेच असतात. पृथ्वीवर कुठेतरी जमा केलेले असतात. ते फक्त त्या रंगाचे असतात, तुम्हाला दाखवले जातात. खडे पृथ्वीवरचे. ओके. आणि त्या ग्रहाचे म्हणून तुम्हाला विकले जातात. विचार करायला पाहिजे ना आपण सगळ्यांनी. सो नागबळी, खडे, वास्तुदोष यावर विश्वास ठेवू नये. यामध्ये कधीही आपण फसू शकतो. फसवण्यासारखेच हे सगळे स्युडो सायन्सेस आहेत. याचा आपण नक्की विचार करूनच याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. ते वैज्ञानिक आहे का याचा विचार करा. जगामध्ये या नारायण नागबळी हा प्रकार फक्त महाराष्ट्रातच ठराविक ठिकाणी आहे. अख्ख्या भारतात सुद्धा तो नाहीये. याचा सुद्धा आपण विचार करूया. ओके. जिथे आर्थिक सुबत्ता असते आणि जिथे आर्थिक दौर्बल्य यायला सुरुवात होते अशा ठिकाणी सुडो सायन्सेसचा विकास होतो. हे लक्षात ठेवा. अत्यंत छान मांडणी सर, आणि खूप प्रश्नांची उत्तर तुम्ही दिलीत. काही प्रश्नांची उत्तर मी जे बघत उत्तर तुम्ही आधीच देऊन टाकले होते, आणि आता बरेच प्रश्न आहेत. प्रश्न पडले ते खूप महत्वाची गोष्ट आहे, पण त्यांची उत्तर द्यायला आता आपल्याकडे वेळ नाहीये. त्यामुळे इतर प्रश्न घेत नाहीये सर. पण तुम्ही इतकं सुंदर प्रत्येक प्रश्नाची फोड करून सांगितलीत आणि इतक्या सोप्या पद्धतीत फोड करून सांगितलीत की मला वाटतं सर्वांना त्यांची उत्तरं मिळाली असतील. हा पालके सर बोला सर. मी बोलू? हा बोला सर. आपले प्रश्न तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. आपण सगळ्यांच्या त्यांना म्हणा प्रश्नाखाली तुमचा ईमेल द्या. आपण सगळ्यांना ओके ठीक आहे सर. मी नोट डाऊन केलेले आहेत, ते मी करतो. थँक्यू सर. इतके सुंदर तुम्ही व्याख्यान दिलात आणि सर्व प्रश्नांची व्यवस्थितपणे आणि सोप्या मांडणीमध्ये, म्हणजे अगदी एका पहिलीच्या की 5वीच्या मुलाला सुद्धा समजेल इतक्या सोप्या आणि सुंदर भाषेमध्ये तुम्ही विवेचन केलं. त्याबद्दल थँक्यू. ओव्हर टू गडकरी सर. सुरू आहे ना. धन्यवाद संकल्प. धन्यवाद पारखे सर. प्रश्नोत्तराचा कार्यक्रम खूप वेळ सुद्धा चालू शकेल, परंतु वेळेच्या अभावी आपल्याला इथे थांबावं लागत आहे. यानंतर आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम होईल आणि त्यानंतर आपला हा प्रोग्राम संपेल. तत्पूर्वी मी पुन्हा एकदा तुम्हाला परवाच्या शेवटच्या कार्यक्रमाची आठवण करून देतोय. 1 ऑगस्टला मुद्दाम वेळ लक्षात घ्या. सकाळी 11ची वेळ आहे. अरविंद गुप्ता आणि आशिष महाबळ यांची खगोलशास्त्र व ज्योतिष यांचा संबंध आहे का या विषयावरती व्याख्यान होणार आहे. तर तुम्ही मोठ्या संख्येने हजर व्हा. आता इनबॉक्स मध्ये बऱ्याच जणांनी आपले नाव आणि संपर्क क्रमांक दिलेले आहे. ज्यांना अनिशची जोडून घ्यायचं आहे त्यांनी. तर आणखून कुणाला जर का काही राहिलं असेल तर कुणीही संपर्क करू शकता. अनिशच्या कामाला जोडून घ्या. अनिशच्या वार्तापत्राचं सभासद व्हा. या चळवळीत सामील व्हा. यानंतर मी मीना मोरे, पेन शाखेच्या मीना मोरे यांना अशी विनंती करतो की त्याने आभार प्रदर्शन करावे.
मीना मोरे हा. या राज्य महिला विभागाच्या सदस्य आहेत. हॅलो. पेण शाखेतही त्यांचं खूप मोठं काम आहे. मानस मित्र म्हणूनही त्यांनी जे काम केलंय ते अतिशय महत्वाचं आहे. मी आता मीना मोरेंकडे वळतोय. मीना मोरे आभार प्रदर्शन करतो. हा सर, माझा आवाज येतोय सर? हॅलो. येतोय बोला. कारण- येतोय बोला. कारण मला आवाज म्हणजे बोला काहीतरी बोला प्रॉब्लेम बोला, झाला बोला. फोन आल्यामुळे. बरं, बोला बोला. आवाज येतो बोला. बरं. ओके. आवाज गेलेला आहे. कमी आहे, आवाज येतोय. ओके. नमस्कार साथी. सर आवाज येतोय? होय. नमस्कार साथी. आजच्या या ऑनलाईन कार्यक्रमासाठी अधिव्याख्याता व खगोल अभ्यासक माननीय प्रकाश पारखे सर यांनी अनिसचा फलज्योती शास्त्राला विरोध का या विषयावर मुद्देसूद आणि अनमोल माहिती दिल्याबद्दल मी त्यांचे रायगड आणि मध्यवर्ती शाखा यांच्या वतीने मनापासून आभार मानते. तसेच जिल्हा अध्यक्ष सुभेकर सर, जिल्हा कार्याध्यक्ष भोईर सर, जिल्हा सचिव गायकवाड सर आणि छान प्रकारे सूत्रसंचालन करणारे गडकरी सर, पाहुण्यांचे स्वागत करणारे भोईर सर, व्याख्यात्यांची खूप चांगल्या प्रकारे ओळख करून देणारे आमचे युवा कार्यकर्ते चंद्रहास पाटील सर, खूप चांगल्या पद्धतीने प्रश्न विचारणारा आमचा युवा कार्यकर्ता संकल्प गायकवाड आणि उपस्थित असणाऱ्या राज्यातील सर्व शाखा, जिल्हा आणि राज्य पदाधिकारी व सर्व श्रोत्यांचे मी रायगड शाखेच्या वतीने मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद मीनाताई. यानंतर हा कार्यक्रम संपला असं मी अधिकृतरित्या जाहीर करत आहे. धन्यवाद. धन्यवाद साथी. पारखे सर छान मांडणी केलीत. हॅलो. पारखे सर तुम्ही इस्माईल युसुफला आहे? पारखे सर